रयत शिक्षण संस्थेच्या धनंजयराव गाडगीळ कॉलेज ऑफ कॉमर्स सातारा या महाविद्यालयातील बँक मॅनेजमेंट विभागाच्या वतीने आयोजित केलेला सर्टिफिकेट कोर्स इन स्टॉक मार्केट अँड इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट या कोर्सच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या स्ट्रॅटेजीज आहेत की ज्या स्टॉक सिलेक्शनसाठी अत्यंत आवश्यक आहेत, तर या सर्व स्ट्रॅटेजीज त्यांना समजाव्यात याकरिता मी शेर खान असेल, रेलिगेअर असेल, IDBI कॅपिटल असेल, अशा वेगवेगळ्या ज्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट ऑर्गनायझेशन्स आहेत, या डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सचे जे एजंट्स आहेत किंवा तिथले तज्ज्ञ आहेत, या तज्ज्ञ लोकांना इन्व्हाइट करून आम्ही या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होतो. परंतु गतवर्षी NSE अकॅडमी, जी नॅशनल स्टॉक एक्सचेंजची एक अकॅडमिक बॉडी आहे, अकॅडमिक ऑर्गनायझेशन आहे, या ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून की आम्ही त्या ठिकाणी सिम्युलेशन लॅब तयार केलेली आहे आणि एन स्मार्ट हे सॉफ्टवेअर आम्ही त्या ठिकाणी परचेस केलेलं आहे की जेणेकरून विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात हे स्टॉक खरेदी करत असताना रिअल टाइम एक्सपिरियन्स त्यांना घेता यावा या उद्देशाने त्या ठिकाणी आपण ही सिम्युलेशन लॅब सुरू केलेली आहे. परंतु थोडेसे कोरोना परिस्थितीमुळे प्रत्यक्षात आम्हाला त्याची कार्यवाही सुरू करता आलेली नाहीये. ही खरं तर दुर्दैवाची बाब आहे आमच्या दृष्टिकोनातून, कारण एवढ्या सगळ्या अरेंजमेंट आम्ही विद्यार्थ्यांच्यासाठी केलेल्या आहेत. आणि या एन स्मार्टची खासियत अशी आहे की त्या ठिकाणी नॅशनल स्टॉक एक्सचेंज वरती जे काही त्या ठिकाणी ट्रेडिंग सुरू आहेत, तर 15 मिनिट डिले फक्त त्या ठिकाणी रिअल टाइम आपल्या विद्यार्थ्यांना त्या पोर्टलवरती दिसणार आहेत आणि रिअल टाइम ते स्टॉक खरेदी करू शकणार आहेत, विकू शकणार आहेत. आणि या विद्यार्थ्यांच्या करिता त्यांनी 2 कोटी रुपयाचा व्हर्च्युअल बॅलन्स दिलेला आहे, त्याच्यामधून ते स्टॉक परचेस करू शकणार आहेत. म्हणजे खऱ्या अर्थानं ऍक्च्युअल डिमॅट अकाउंट ओपन करून त्याच्यामध्ये खरे पैसे टाकून त्या ठिकाणी प्रॅक्टिस करण्याच्या ऐवजी ही एक अशी व्यवस्था आहे की या व्यवस्थेच्या अंतर्गत त्यांना आपला प्रॉफिट किती झाला, लॉस किती झाला, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत की त्याची माहिती त्यांना मिळू शकणार आहे. आपली कुठली स्ट्रॅटेजी सक्सेस झाली, कुठली स्ट्रॅटेजी फेल झाली, हे त्यांना कळू शकणार आहे. परंतु प्रत्यक्षात लॅब त्या ठिकाणी आता सुरू होऊ शकत नाही, परंतु त्या ठिकाणी या विद्यार्थ्यांच्यासाठी जास्तीत जास्त वेगवेगळ्या तज्ञांची लेक्चर्स त्या ठिकाणी ऑर्गनाईज करून की त्यांना अधिकाधिक मार्गदर्शन करता येईल अशा प्रकारची व्यवस्था आम्ही सध्या करत आहोत. आणि त्याचाच एक भाग म्हणून आपल्याला नेहमीच या स्टॉक मार्केटच्या संदर्भात असेल, वेगवेगळ्या ज्या काही आपल्या सिक्युरिटी मार्केटच्या संदर्भात असणारे प्रश्न असतील की ज्यांच्याशी आम्ही सतत संपर्कात असतो, किंबहुना आम्ही म्हणण्यापेक्षा संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्याकडून स्टॉक मार्केट विषयी बऱ्याचशा बाबी शिकला आणि स्टॉक मार्केट आणि फायनान्शियल अवेअरनेस म्हटलं की ज्यांचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पटकन फ्लॅश होतं ते म्हणजे आमचे मार्गदर्शक आदरणीय चंद्रशेखर ठाकूर साहेब. आज या ठिकाणी आपण त्यांना इन्व्हाइट केलेलं आहे. विद्यार्थी मित्र, तुम्ही हा चेहरा पाहिल्यानंतर आपल्या लक्षात आला असेल की आपण दूरदर्शनवरती वेगवेगळ्या टेलिव्हिजन चॅनल्स वरती साहेबांना अनेक वेळा आपण पाहिलेलं असेल. त्या महाविद्यालयामध्ये बोलवण्याचं देखील भाग्य आम्हाला लाभलं. साहेबांनी 2 वेळा आपल्या महाविद्यालयामध्ये या ठिकाणी आलेले होते. इथं महाविद्यालयामध्ये येऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आपल्याला केलेलं होतं. अनेक वेळा साताऱ्यामध्ये देखील वेगवेगळे जे इन्व्हेस्टर असोसिएशन्स आहेत की त्यांच्याही मार्गदर्शनासाठी साहेब या ठिकाणी येत असतात. तर मला आज खूप आनंद होतोय साहेब की रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं, त्याचबरोबर आमच्या महाविद्यालयाच्या प्राचार्य आदरणीय डॉक्टर प्रतिभा गायकवाड मॅडम, त्याचबरोबर आमच्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर आणि संपूर्ण रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. कारण आपण खूप बिझी, कारण आपलं महिनाभराचं त्या ठिकाणी ऑलरेडी त्या ठिकाणी सेट झालेलं असतं आणि एवढ्या बिझी शेड्यूल मधून देखील की आपण आमच्या लेक्चर दिलेला आहात आणि आपण आज या ठिकाणी प्रत्यक्षात उपस्थित राहिलेला आहात, त्याबद्दल पुन्हा एकदा मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आणि आमच्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर एलन घाडगे सर यांना मी विनंती करतो की इंट्रोडक्टरी या विद्यार्थ्यांना शुभेच्छा द्याव्यात आणि त्यानंतर आदरणीय चंद्रशेखर ठाकूर साहेब आपल्याला मार्गदर्शन त्या ठिकाणी करणार आहेत. तर आता यानंतर आमच्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर एलन घाडगे सर हे आपल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतील आणि मार्गदर्शन करतील.
धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्या आदरणीय प्रतिभा गायकवाड मॅडम, या IBPS सेंटरचे प्रमुख माझे मित्र डॉक्टर विजय कुंभार सर, सर्व विद्यार्थी, आदरणीय आजचे मनी वक्ते चंद्रशेखर ठाकूर साहेब, नमस्कार. धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय हे रयत शिक्षण संस्थेचं पहिलं ऑटोनॉमस महाविद्यालय आहे. या ऑटोनॉमस महाविद्यालयाला आज आता सद्यस्थितीत A+ ग्रेड मिळालेले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी वाणिज्य शाखेतल्या विशेषतः विद्यार्थ्यांना रोजगार संधी जास्तीत जास्त उपलब्ध व्हाव्या हा संस्थेचा आणि प्राचार्यांचा नेहमी ध्यास असतो आणि त्या अनुषंगानं अत्यंत चांगल्या दर्जाची व्याख्यानं आयोजित करणं हा एक आम्हाला छंद झालेला आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, आज तुम्हाला एक चांगली सुवर्ण संधी या स्टॉक मार्केटच्या कोर्सच्या अनुषंगानं निर्माण होते आहे. एकीकडे आपण असं म्हणतो की पदवीधर झालेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नोकरी मिळत नाही, पण दुसरीकडं विशिष्ट असं कौशल्य असलेल्या व्यक्तींची उणीव आहे आणि त्यामधला एक स्टॉक मार्केट हा कोर्स असलेला दिसून येईल की एकूणच शेअर मार्केट आणि गुंतवणुकीच्या संदर्भामध्ये योग्य मार्गदर्शन करण्याच्या अनुषंगानं हा कोर्स IBPS थ्रू आमच्या महाविद्यालयामध्ये सुरू झालेला आहे आणि या कोर्सचा लाभ घेणारे आपण सर्व विद्यार्थी, विशेषतः मला आज खूप आनंद होतो की चंद्रशेखर ठाकूर साहेबांनी 2 वर्षापूर्वी आमच्या महाविद्यालयामध्ये व्याख्यान दिलेलं होतं. त्याचप्रमाणे रयत शिक्षण संस्थेच्या स्टुडिओमध्ये सुद्धा त्यांचं व्याख्यान आपण घेतलेलं होतं. संस्थेच्या लाखो विद्यार्थ्यांना त्यांच्या ज्ञानाचा लाभ होतोय. जसं महाराष्ट्रातील लोक त्यांच्या ज्ञानाचा लाभ घेत आहेत, तसंच आज हा एक सुवर्ण योग आहे म्हणायला हरकत नाही की आमच्या स्टाफ आणि आमचे विद्यार्थी जे आहेत ते आमच्या विद्यार्थ्यांना या स्टॉक मार्केटच्या अनुषंगानं, गुंतवणुकीच्या अनुषंगानं आज आपल्याला ते मार्गदर्शन करीत आहेत. परत एकदा मी महाविद्यालयाच्या वतीनं, रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं आदरणीय चंद्रशेखर ठाकूर साहेब यांचं स्वागत करतो आणि महाविद्यालयाच्या वतीनं पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद घाटगे सर की आपण सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्यात, त्याचबरोबर आदरणीय ठाकूर साहेबांचं स्वागत केलं. यानंतर फार वेळ न घालवता आदरणीय ठाकूर साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी या कोर्सच्या अनुषंगाने आपण जे स्टॉक मार्केटच्या संदर्भात बाईंग ऑर्डर्स आणि सेटलमेंट प्रोसेस या अनुषंगाने मार्गदर्शन करावं अशी मी साहेबांना विनंती करतो. नमस्कार. सर्वप्रथम कॉलेजचे आभार कुंभार सर विशेषतः की नेहमीच त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांचं ज्ञान एक अपडेट होत राहावं या दृष्टीने प्रयत्नशील असतात आणि त्यांनी आता ते व्हर्च्युअल मला सांगितलं की बाईंग ट्रेनिंग कसं करायचं, तो प्लॅटफॉर्म वगैरे, तर मला खूप हळहळ अशी वाटली. कारण मी ज्यावेळी शिक्षण घेऊन बाहेर पडलो SSC होऊन, त्यावेळी अशा काहीही सुविधा नव्हत्या. मी मॅट्रिक झालो आणि थेट बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला क्लार्क म्हणून कामाला लागलो. त्यामुळे असं वाटतं आता सारखं त्यावेळी असं उपलब्ध असतं हे फॅसिलिटी, तर नक्की काहीतरी आणखी जास्त आयुष्यामध्ये माझ्या घडलं असतं. पण नेहमी मी साताऱ्याला खूप खेपा झाल्या. साताऱ्याला मी आलो ना की 2 गोष्टींचं मला अगदी लक्षात राहतं आणि आकर्षण असतं. एक म्हणजे सज्जनगड आणि दुसरं म्हणजे तुमच्या कॉलेजची इमारत आणि एकंदर संकुल. कारण अनेक वेळा पूर्वी मी येत असे त्यावेळी मी बघत असे ना, त्यावेळी वाटेस आपल्याला इथे केव्हा तरी वाचन करायची संधी मिळाली पाहिजे म्हणून. आणि आपण म्हणतो ना की देवाकडे मागितलं तरी मिळतं, तसं माझ्या मनात खूप इच्छा होती की धनंजयराव गाडगीळ यांच्यासारखं मोठं नाव असलेलं कॉलेज आहे, रयत शिक्षण संस्था आहे, तिथे मला व्याख्यान करायला मिळालं पाहिजे. आणि एक दिवशी तो योग आला. मी कोल्हापूर विद्यापीठात काकडे सर आहेत त्यांच्याकडे व्याख्यान केलं होतं, त्यातनं बहुतेक संदर्भ मिळाला आणि कुंभार सरांनी निमंत्रण दिलं. एकदा दिलं, दोनदा दिलं. आणि मला गंमत म्हणण्यापेक्षा कौतुक वाटतं की ते इतके प्रयत्नशील असतात विद्यार्थ्यांचं ज्ञान अपडेट करण्यासाठी. साताऱ्यामध्ये म्हणजे जेव्हा जेव्हा बाहेर कार्यक्रम असतात, म्हणजे राधिका सभागृह वगैरे तिथे, तर ते विद्यार्थ्यांना सांगतात तिथे कार्यक्रम आहे, तुम्ही जाऊ शकता, म्हणजे कोणी येऊ शकतो. पण ते विद्यार्थी येतात हे मला गंमत वाटते. नाटक किंवा गाण्याच्या कार्यक्रमाला माणसं जातात हो, पण शेअर बाजाराच्या कार्यक्रमाला विद्यार्थी आवर्जून येतात. तर खूप त्यांच्याबद्दल मला आदर वाटतो. ह्याच्यानंतर मी स्लाइड शो दाखवणार आहे. हा जो आपला विषय आजचा, त्या अनुषंगाने स्लाइड शो बघून आपल्याला विषय समजायला सोपा जाईल.
आणि हे मराठी इंग्रजी मिक्स असं असेल, कारण कुंभार सरांनी सांगितलं. कारण मी हे कार्यक्रम 4 भाषेतून करतो, मराठी, हिंदी, इंग्रजी आणि गुजराती. ते म्हणाले मराठी आणि इंग्रजी मिक्स करा. आणि जास्त आपण मराठीतून करू, कारण सगळे शिक्षण तज्ञ म्हणतात आपलाही अनुभव असतो की मातृभाषेतून विषय समजायला खूप सोपा जातो. माझं देखील शिक्षण मातृभाषेतून झालं, त्यामुळे विषय सोपा जातो. कसं असतं, एखादा पेशंट हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असतो बघा, आणि त्याला सलाईन लावलेलं असतं, ती बाटली रिकामी व्हायला 3-4 तास लागतात. मग तोपर्यंत हात हलवायचा नसतो. पण 4 तास एका स्थितीत हात राहिल्यावरती काय होतं, एक रग लागते हाताला. मग तो पेशंट डॉक्टरला काय सांगतो, की डॉक्टर रग लागली आहे, जरा काय करायचं, हाताला रग लागली. कारण कायम तिथे हात एका स्थितीत सलाईन चालू आहे. आपण डॉक्टरांना सांगतो, डॉक्टर रग लागली आहे. आता डॉक्टर आपटे, डॉक्टर कुलकर्णी, डॉक्टर पाटणकर हे असतील तर त्यांना रग लागली याचा अर्थ बरोबर कळतो. ते सांगतात काय काळजी करू नका, बायकोला आयोडेक्स लावायला सांगा, गरम पाणी शेकायला सांगा, बरं होऊन जाईल म्हणून. पण हेच जर डॉक्टर खंडेलवाल, डॉक्टर सुब्रमण्यम, डॉक्टर चट्टोपाध्याय असतील तर त्यांना रग लागली हे कळणार नाही. मग त्यांना कळल्याच्या भाषेत आम्ही काय सांगतो, डॉक्टर देत पेनिंग इन माय शोल्डर. मग डॉक्टर सांगतात की ह्यातून बरे व्हा, मग आपण एक्सरे काढू, बघू. 2000ला चुना लागतो त्याच्यामध्ये. म्हणजे रग आणि पेनिंग याच्यामध्ये हा फरक आहे. तसं ना मातृभाषेतून विषय समजायला खूप सोपा जातो. तर आता मी हे प्रेझेंटेशनसाठी शेअर स्क्रीन करतोय आणि सुरुवात करूया. खूप तुम्ही आनंद दिलात, कारण कसं आहे, एखाद्या नाटकामध्ये प्रशांत दामलेंचं, थिएटरमध्ये प्रशांत दामलेंचं नाटक सुरू असतं आणि हाऊसफुल झाले असेल की जी मजा येते ना त्यांना नाटक करायला, तसा आज पूर्ण 100चा आकडा भरलाय. हल्ली फार कमी होता सोशल मीडियावरती. खूप एवढ्या संख्येने लोक सहसा येत नाहीत. 60-70 वगैरे, म्हणजे आम्ही खूप म्हणतो हाऊसफुल झालं म्हणून. तर आज तो आनंद बऱ्याच दिवसांनी, म्हणजे बऱ्याच महिन्यांनी पहिल्यांदा मिळाला हाऊसफुलचा. आणि आता सरांचं आहे, तुम्ही याच्यापूर्वी देखील आलो होतो. मला खूप आकर्षण आहे या सगळ्या तुमच्या वास्तूचं, रयत शिक्षण संस्था. त्यामुळे मला बरं वाटतं तिकडे आल्यावरती. हे जे 2 कार्यक्रम केले होते, एक तर सकाळी एक संध्याकाळी, आपल्या कुंभार सरांनीच ते केले होते. त्यामुळे मला खूप ऍक्च्युअली त्यांच्याबद्दल आदर आहे की इतकं नोकरी म्हणून ते प्राध्यापक नाही करत होत, सगळे विद्यार्थ्यांसाठी आपलं सगळे त्यांनी ज्या तळमळीने करतात ना, असं. तर हा विषय स्लाइड शो द्वारे समजायला खूप सोपा जातो. फक्त आपण ऐकताना मन लावून ऐकलं ना, जसं आता ताई आपण बघतो चित्रामध्ये, एवढं त्या मन लावून सगळं शिकतायत ना, की खाली मांजराने बाटली रिकामी केली दुधाची, त्यांना पत्ता देखील नाही. एवढं जर डेडिकेशन असेल ना, तर कुठलाही विषय समजायला अजिबात अवघड नाही. आणि तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांना तर अजिबातच नाहीये. कारण मी सांगितलं असं, SSC झालो आणि मी स्टॉक एक्सचेंज मध्ये कामाला सुरुवात केली. माझ्यासारख्या माणसाला समजलं तुमचं तर काय आता सगळं सुरुवातच तुमची मोबाईलवरून झालेली असते. आम्हाला त्यावेळी लँडलाईन डायल करायला भीती वाटायची, अशी परिस्थिती होती. असो, काय होतं की हे सगळे विषय शेअर बाजाराबद्दल, आता तुम्ही विद्यार्थी आहात पण जनसामान्य बघितले ना, तर शेअर बाजारापासून बरेच दूर असतात. त्याचं कारण शेअर बाजारामध्ये जे शब्द असतात ना, त्याची लोक धास्ती घेत असतात. फंडामेंटल अनालिसिस, टेक्निकल अनालिसिस, PE रेशो वगैरे. लोक म्हणतात की आम्हाला नकोच ते, आम्हाला ते काय कळणार नाही. पण प्रत्यक्षामध्ये ना हे इतकं सोपं असतं. आता फंडामेंटल अनालिसिसचं जर उत्तम उदाहरण द्यायचं झालं ना, तर मी पु ल देशपांडेंचं नाव घेईन. आता तुम्ही म्हणाल पु ल हे लेखक होते, त्यांचा काय संबंध शेअर बाजाराशी? संबंध अशासाठी, पु ल एक छान गोष्ट लिहिली बघा, म्हैस म्हणून त्यांची एक कथा आहे. त्या म्हैस कथेमध्ये त्यांनी एक सुंदर रंगवलंय ते, की रत्नागिरी मुंबई ST बस खाली एक म्हैस येते अपघाताने आणि ती मरते. तर म्हैस मेली म्हटल्यावरती गावातले लोक सगळे जमा होतात आणि म्हशीचा मला आक्रोश करत येतो, माझी गो चांदी 10-10 शेर दूध देत होती. गोष्ट जुनी आहे, 40 वर्षापूर्वीची आहे. शेर म्हणजे आताचं लिटर, तेवढी शेर हे परिमाण होतं, आता लिटर झाला. तर ते पु ल म्हणतात की म्हशीचा मला आक्रोश करत आला, माझी गो चांदी 10-10 शेर दूध देत होती, म्हणजे सकाळी 10 शेर आणि संध्याकाळी 10 शेर. त्याच्यावर पु ल त्या गोष्टीमध्ये एवढं छान रंगवलंय. तर ते म्हणतात सकाळी 10 शेर आणि संध्याकाळी 10 शेर, म्हणजे 20 शेर रोज दूध देणारी म्हैस मेली म्हटल्यावरती तिचा मालक आक्रोश करणं स्वाभाविक होतं ना. पण पुढे पुलंची टिप्पणी एवढी छान आहे, ते म्हणतात की म्हैस कोकणातली होती ही गोष्ट लक्षात घेतली तर तिचा मालक सांगत असलेला 20 शेर दुधाचा आकडा हा ती म्हैस रोज देत असलेल्या दुधाचा आकडा नसून तिने आतापर्यंत दिलेला दुधाचा आकडा असावा. मला शंका आली, कारण कोकणातली म्हैस ती कोरडं गवत खाते आयुष्यभर. पावसाळ्यात 2 महिने फक्त हिरवा चारा खाते, ती काय दगड दूध देणार 10 शेर? आमच्या घरी 14 म्हशी होत्या, 1 लिटरच्या वर कधी दूध दिलं नाही एका म्हशीने. ह्याला फंडामेंटल अनालिसिस म्हणतात. तुमचं कोल्हापूर, सांगली, सातारा तिकडच्या म्हशी वेगळ्या, त्यांचा वंश वेगळा असतो, खाणंपिणं वेगळं असतं, त्या देतात ना 10 लिटर. आमच्या कोकणात ते देणार नाही. तर हीच गोष्ट लागू पडते शेअर बाजाराला. ठाकूरांनी काढलेली कंपनी आणि टाटांनी काढलेली कंपनी, तुम्ही कुठे पैसे गुंतवाल? टाटाची कंपनीत गुंतवणार, साधा हिशोब आहे.
तर तसे विषय सगळे सोपे असतात. माझ्याबद्दल सांगण्यासारखं काही नाही. 52 वर्ष मी बीएससी आणि सीडीएसएलची निगडीत होतो. 1967ला एसएससी झालो आणि पहिली नोकरी केली वयाच्या 18व्या वर्षी जॉईन झालो बीएससीला आणि गेल्याच वर्षी निवृत्त झालो. त्यामुळे पुन्हा 52 वर्ष मला मिळाली सुदैवाने. तर जे काय मला कळलं ते सोप्या शब्दात सांगतो, एवढाच फक्त या कार्यक्रमाचा हेतू असतो. आणि या सोप्या शब्दामुळे कसं होतं, लोकांना ऐकायला आवडतं, समजतं. आता चित्र बघताय, मुंबईचं हे चित्र, ह्या कार्यक्रमाला लोक जमिनीवर बसले. मुंबईमध्ये चप्पल काढून जमिनीवर लोक बसले होते. कुणी तक्रार केली नाही. कारण असं समजलं की लोकांना आवडतं, उभे पण होते लोक. कारण सोप्या शब्दात सांगितलं कळतं. कठीण सांगितलं की काय होतं, अरे काय ठाकूर ग्रेट आहे, काय ठाकूरचं नॉलेज आहे, ह्याचा त्याला उपयोग नाही, त्याचा याला उपयोग नाही. ते म्हणून मी सोप्या शब्दात सगळं सांगतो. आता हे आता मगाशी डीमॅटचं बोलले सर, हे डीमॅटमुळे ह्या शेअर बाजारात क्रांती अशी झाली की पूर्वी शेअर बाजाराचं वेळापत्रक T+30 असं होतं. म्हणजे ट्रेड झाला, व्यवहार झाला की 30 दिवसांनी पैसे किंवा शेअर्स मिळत असत. आज एवढं गतिमान झालंय की T+2 म्हणजे ट्रेड+2 वर्किंग डेज. व्यवहार झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी, 2 दिवसांनी म्हणजे तिसऱ्या दिवशी, सोमवारी व्यवहार झाला तर तिसऱ्या दिवशी बुधवारी तुम्हाला पैसे किंवा शेअर्स मिळतात. हे इतकं गतिमान व्हायचं कारण या देशात डिमॅटची व्यवस्था 1996 साली, तो आज विषय नाहीये पण संक्षिप्तामध्ये सांगितलं. त्या डिमॅटमुळे शेअर बाजारात एक प्रकारची क्रांती झाली. तर T+2 म्हणजे विषय खूप सोपा आहे समजायला. तर अनेक वेळा लोक म्हणतात T+2 म्हणजे काय. समजा मी मंगळवारी शेअर विकले तर मंगळवारला टी डे म्हणतात. टी म्हणजे ट्रेड डे. बुधवारी T+1, गुरुवारी T+2. मंगळवारी शेअर विकले, गुरुवारी पैसे मिळतील. मंगळवारी शेअर खरेदी केले, गुरुवारी डिमॅट खात्यामध्ये शेअर्स मिळतील. T+2. मग ह्या हिशोबाने समजा शुक्रवारी शेअर विकले तर काय होईल, शुक्रवार हा टी डे झाला, ट्रेड डे झाला. शनिवार विसरायचा, रविवार विसरायचा, स्टॉक एक्सचेंज बंद असतं. स्टॉक एक्सचेंज बंद असतं शनिवार रविवार. मग शुक्रवार हा टी डे झाला, मंगळवार हा T+1 आणि सोमवार हा T+1 आणि मंगळवार हा T+2. तात्पर्य T+2 म्हणजे ट्रेड+2 वर्किंग डेज, कामकाजाचे दिवस. ते किती मध्ये 10 सुट्ट्या जरी आल्या ना तरी त्या पकडायच्या नाही, कामकाजाचा तिसरा दिवस. हे सगळं डिमॅटमुळे झालं. या डिमॅट जी करणारी संस्था आहे तिथे मी 19 वर्ष होतो सीडीएसएलला. त्यावर देखील मी कार्यक्रम केलेत. आजचा विषय वेगळा आहे. तर कसं आहे, शेअर्स आपण खरेदी करतो, विकतो, त्यासाठी जो प्लॅटफॉर्म असतो त्याला आपण म्हणतो स्टॉक एक्सचेंज. 2 स्टॉक एक्सचेंजची नावं सगळ्यांना माहिती आहेत. एक बीएससी, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, आणि दुसरं एनएससी म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज. बीएससी आणि एनएससी ही दोन्ही स्टॉक एक्सचेंज मुंबईतच आहेत योगायोगाने. फोर्टमध्ये बीएससी आहे आणि बांद्रा पूर्वेला एनएससी आहे. ह्या स्टॉक एक्सचेंजचे ब्रोकर्स असतात देशभरामध्ये. त्या ब्रोकरचे सब ब्रोकर्स असतात. आजकाल सब ब्रोकर हा शब्द वापरला जात नाही. सब ब्रोकरला म्हणतात बिझनेस असोसिएट, BA, बिझनेस असोसिएट. पडद्यामागे सब ब्रोकर्स होते, फक्त स्टेटस मध्ये थोडा फरक आहे. तर बिझनेस असोसिएट या नावाने हे सगळे सब ब्रोकर्स देशभरात असतात. त्यामुळे एक मोठा ब्रोकर एंजल ब्रोकिंग, मोतीलाल ओसवाल, तो देशभरामध्ये 1000 शाखा नाही उघडू शकत. मग तो काय करतो, सगळ्या ठिकाणी आपापले बिझनेस असोसिएट नेमतो, त्यांना अधिकार देतो, त्यांच्या वतीने ते काम करत असतात. पण अल्टिमेटली व्यवहार तुमचा होतो मुख्य ब्रोकरच्या माध्यमातूनच होत असतो. हे फक्त तुम्हाला सेवा देत असतात. तर अशा प्रकारे हा शेअर बाजाराचा नेटवर्क चालू असतो. तर आता जो पुढचा जो आपला विषय ट्रेडिंग वगैरे आहे तर त्याच्याकडे आपण येऊया. आता शेअर बाजारामध्ये नुकतेच सीडीएसएलनी 3 करोड डिमॅट अकाउंटचा टप्पा पार केला. एनएसडीएलनी 2 करोडचा डिमॅट अकाउंटचा टप्पा पार केला. म्हणजे आता जवळजवळ 5.5 कोटी डिमॅट अकाउंट या देशामध्ये लोकांनी उघडलेले आहे शेअर बाजारामध्ये. आता सीडीएसएलची गेल्या आठवड्यामध्ये 3 करोड पुरी झाली. तर हे जे व्यवहार शेअर बाजारामध्ये होत असतात ना, ते रोज करोडोंच्या संख्येने होत असतात. क्रोर्स ऑफ ट्रान्झॅक्शन पर डे. रोज म्हणजे मी विकले, तुम्ही खरेदी केले, असे करोडोंच्या संख्येने व्यवहार होत असतात. ते कसे होतात हे अनेक लोकांना आकर्षण होतं. पूर्वी कसं होतं, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये आठवड्यातून एक दिवस मंगळवारी 3 कॉलेजेसचे व्हिजिट ते लोक अलाव करत असत. म्हणजे कॉलेजची मुलं कुठून कुठून येत असत बीएससीला आणि त्यांना ते सगळं दाखवत असत, लेक्चर्स असतात तिथे. पण आता ते ह्या लॉकडाऊनमुळे बंद झालं. तर पडद्यामागे हा व्यवहार होतात कसे ते आपण सोप्या शब्दात समजून घेऊया. आता बघा, अशोक हा एक इन्व्हेस्टर आहे, त्याला 50 शेअर्स विकायचे कुठच्याही कंपनीचे, कंपनी कुठची XYZ काही असो. तर अशोकला जर 50 शेअर्स विकायचे, अशोक काय करतो, त्याचा जो ब्रोकर आहे, उदाहरणार्थ एसबीआय कॅप सिक्युरिटीज. एसबीआय कॅप सिक्युरिटीज ही तुम्हाला लोगो एसबीआयचा दिसला, एक कार्यक्रमाचा भाग म्हणून सांगतो. हा लोगो एसबीआय म्हणजे स्टेट बँकेचा असेल ना तरी एसबीआय कॅप सिक्युरिटी ही वेगळी एंटिटी आहे. दे आर इन ब्रोकिंग बिझनेस. स्टेट बँकेची ती सबसिडरी आहे. दे आर इन ब्रोकिंग बिझनेस. त्यामुळे एसबीआय कॅप सिक्युरिटीचा ब्रोकर आहे बीएससी एनएससीचा. तर अशोक त्याला जाऊन सांगतो की मला 50 शेअर्स ह्या कंपनीचे विकायचे. तर आज ब्रोकर एसबीआय कॅप सिक्युरिटीज काय करणार, त्याच्या कॉम्प्युटरमध्ये डेटा एंट्री करतो की माय क्लायंट अशोक वॉन्ट्स टू सेल 50 शेअर्स ऑफ XYZ लिमिटेड कंपनी. ही त्याने डेटा एंट्री केली रे केली की दॅट डेटा गो स्ट्रेट वे टू बीएससी सर्व्हर. रिझन इज दॅट बीएससी सर्व्हरला सगळ्या ब्रोकर्सचे कॉम्प्युटर 24 hours कनेक्टेड आहेत.
त्यामुळे ऑन द स्पॉट तो डेटा बीएससी सर्व्हरला जातो. सो देर आर सेलर्स इन द मार्केट, देर आर बायर्स इन द मार्केट. सो बायर, फॉर एक्झाम्पल, अनिल, हेमा wants to buy 20 shares, Anil wants to buy 30 shares. Their broker is IIFL, India Infoline. They are also broker. ते ब्रोकरकडे जाऊन ऑर्डर प्लेस करतात. परत ते इंडिया इन्फोलाईन आपल्या कॉम्प्युटरमध्ये ऑर्डर प्लेस करतो. तो डेटा बीएससी सर्व्हरला गेला. आपण साधं घेऊया उदाहरण. आता बीएससी सर्व्हरला करोडो ट्रान्झॅक्शन रोज जात असतात. ते सोडून द्या, 3 ट्रान्झॅक्शन धरून. कोणते 3 ट्रान्झॅक्शन बीएससी सर्व्हरला आले? SBI Cap Securities wants to sell 50 shares, India Infoline wants to buy 20 shares, India Infoline wants to buy 30 shares. हे 3 ट्रान्झॅक्शन आल्यावरती काय होतं? बीएससी सर्व्हर 50च्या समोर 30 आणि 20 मॅच करतो. किंवा समजा इकडे 30-20च्या ऐवजी 5 माणसं ग्राहक असतील, 10-10 शेअर घेणारे, तर 50च्या अगेन 10-10 मॅच होतील. अशा प्रकारे सगळे ट्रान्झॅक्शन होत असतात. आता ह्या प्रकारे इन्व्हेस्टर आपल्या ब्रोकरला ऑर्डर देतात. ब्रोकर आपल्या कॉम्प्युटरमध्ये ऑर्डर प्लेस करतो. डेटा सगळा बीएससी सर्व्हरला जातो किंवा एनएससीला, जिथे तो व्यवहार होईल तिथे. आता हे आपण बघितलं की ऑर्डर प्लेस केल्यानंतर ब्रोकर काय करतो ते. पण व्हाईल प्लेसिंग ऑर्डर, इन्व्हेस्टर अशोक हॅज अ राईट टू टेल हिज ब्रोकर दॅट आय वॉन्ट टू सेल द शेअर्स बट आय मस्ट गेट रेट 145 रुपीज पर शेअर. माल त्याचा आहे ना, तो सांगू शकतो की मला हक्काने, मला एवढा भाव मिळाला पाहिजे तरच विकायचे, नाही तर नाही विकायचे. आता हक्क कोणाला? विकणाऱ्याला. विकत घेणाऱ्याला हक्क नाहीये, त्याला पण हक्क आहे ना. बायर कॅन टेल हिज ब्रोकर, इंडिया इन्फोलाईनला अनिल कॅन टेल आय वॉन्ट टू बाय द शेअर्स प्रोव्हायडेड आय गेट द शेअर्स ऍट रेट 140. म्हणजे 140ला मिळत असेल तरच खरेदी करणे, तर करू नको. म्हणजे दोघांनी आपापली ऑर्डर, आपली जी अट आहे ना, कंडिशन, ती ब्रोकरला सांगितली. त्याला म्हणतात लिमिट ऑर्डर. म्हणजे सेलरनी 145चं लिमिट दिलं, बायरनी 140चं लिमिट दिलं, त्याला म्हणतात लिमिट ऑर्डर. आता या उदाहरणामध्ये बघा, सेलरला 145 रुपये पाहिजे, बायर 140च्या वर खिशातनं पैसा काढायला तयार नाहीये, म्हणजे हा व्यवहार होणार नाही ना, जगाच्या अंतापर्यंत होणार नाही. पण बीएससी एनएससीला जगाच्या अंतापर्यंत थांबायला वेळ नाहीये. त्याच दिवशी 3.5 ट्रान्झॅक्शन कॅन्सल करून टाकतात त्यांच्या सर्व्हरमधून. झालं तर आज, नाही तर काही नाही. मग पुन्हा ते दुसऱ्याची ऑर्डर टाकतील. पण अशा प्रकारे ऑर्डर आपल्याला द्यायचा हक्क असतो इन्व्हेस्टरला, त्याला आपण म्हणतो लिमिट ऑर्डर. आता ह्या केसमध्ये सांगितलं ही ऑर्डर एक्झिक्यूट होणारच नाहीये. पण बरेचसे लोक काय करतात, ब्रोकरला सांगतात की माझी काही अट नाहीये. ब्रोकरला सांगतात माझी काही अट नाहीये, जो काय मार्केटमध्ये भाव असेल त्या भावाने तू विक किंवा त्या भावाने खरेदी कर. त्याला म्हणतात मार्केट ऑर्डर. आता लिमिट ऑर्डर द्यायची का मार्केट ऑर्डर द्यायची, आपला निर्णय असतो इन्व्हेस्टरचा. कोणी आपल्याला करत नाही कंपल्शन. पण तुम्ही जेवढी ऑर्डर प्लेस करता तेवढी ब्रोकर विचारतो लिमिट देणे का आहे की मार्केट ऑर्डर देणे काय. त्याचा अर्थ हा असतो. आता ज्या माणसाला, तुम्ही आता विद्यार्थी हे सगळं करता तुम्ही, पण जो माणूस सर्वसाधारण आहे त्याला काहीच माहिती नसल्यामुळे तो काहीतरी सांगतो लिमिट ऑर्डर करू या मार्केट ऑर्डर करू, दोघांचा अर्थ त्याला माहिती असत नाही. तर अशा प्रकारे आपण जे ब्रोकर्सना ऑर्डर देतो ना, लिमिट ऑर्डर आणि मार्केट ऑर्डर. आता ह्या ऑर्डर्स आपण फॅक्सनी पाठवू शकतो, SMS नी पाठवू शकतो, मेलनी पाठवू शकतो, टेलिफोनवर पाठवू शकतो. पण या सगळ्याचं रेकॉर्डिंग होत असतात. तर तुम्हाला माहिती आहे SMS रेकॉर्डिंग होतं, मेलचं रेकॉर्डिंग होतं, फोनचं पण रेकॉर्डिंग होतं. कारण प्रत्येक ब्रोकरच्या ऑफिसमध्ये जो फोन आहे ना रेकॉर्डिंग या ट्रान्झॅक्शनसाठी घेतलेला, त्याला सक्ती आहे की रेकॉर्डिंगची सुविधा असलीच पाहिजे. म्हणजे उद्या मी 40 सांगितले आणि त्याने 140 घेतले तर ही हॅज टू प्रूव्ह की ठाकूरांनी 140 सांगितलं होतं का 40 सांगितलं होतं. रेकॉर्डिंग बघता येतं, ते कंपल्सरी आहे प्रत्येक ब्रोकरला. सेबीने अनेक चांगल्या गोष्टी केल्या, त्याच्यात ही एक आहे. आता आपला जो विषय ना, सेटलमेंट ट्रेडिंग प्रोसेस, क्लिअरिंग आणि प्रोसेस कशी होते ती अक्षरशः सोप्या शब्दात आपण 3 स्लाइड मध्ये समजून घेऊ. अनेक वेळा काय होतं की हा विषय एवढा गुंतागुंतीचा करून सांगतात ना, जसं पुलंनी एका पुस्तकात छान लिहिले, म्हणाला एक कठीणातला कठीण विषय जो सोपा तो सोपा करून सांगतो तो उत्तम शिक्षक. पण अनेक वेळा काय होतं की सोपा विषय सुद्धा कठीण करून सांगितला जातो, त्यामुळे मग लोकांचा रस निघून जातो. ती सेटलमेंट क्लिअरिंग प्रोसेस वगैरे सगळं सोपं आहे, आपण बघूया. आता आपण इथे काय बघितलं की ऑर्डर कशी प्लेस केली ती बघितलं. आता पुढे काय होतं, ऑर्डर प्लेस केली, ती एक्झिक्यूट झाली, ठीक आहे. आता ब्रोकर लेवलला पुढे काय होतं, स्टॉक एक्सचेंज लेवलला काय होतं ते आपण बघूया. आता समजा हा व्यवहार सोमवारी झाला असेल, सोमवारी अशोकने शेअर विकले, सोमवारी अनिल हेमाने शेअर खरेदी केले, तर बुधवारी काय होतं, बुधवार हा T+2 डे होतो. त्या T+2 डेच्या दिवशी असं होतं की हा रिलायन्स सिक्युरिटी जो आहे ब्रोकर, उदाहरणार्थ सेलर, मगाशी मी तुम्हाला इथे म्हटलं होतं SBI कॅप सिक्युरिटी, कोणी असो सेलरचा ब्रोकर, मी नावं वेगळी घेते, त्याचं कारण असं आहे या क्षेत्रामध्ये सेबीचे नियम भयंकर कडक आहेत. मी एकच नाव घेत राहिलो ना तर ते म्हणतात की तू याला प्रमोट करतोय, म्हणून मी नावं वेगळी घेतो, त्याला काय नाही. तर समजा आता रमेशने शेअर विकले सोमवारी, तर रमेश काय करणार, आपल्या डिमॅट खात्यातनं त्याचा ब्रोकर रिलायन्स सिक्युरिटीज त्याला शेअर्स ट्रान्सफर करणार आणि बुधवारी
हा व्यवहार सोमवारी झाला. बुधवारी काय होणार? बुधवारी रिलायन्स सिक्युरिटीज ते 50 शेअर स्टॉक एक्सचेंजच्या क्लिअरिंग हाऊस विभागाला देणार. क्लिअरिंग हाऊस हा विभाग असतो स्टॉक एक्सचेंजचा, ते सगळे सेटलमेंट करतात. सीएच म्हणजे क्लिअरिंग हाऊस. पण हल्ली काय झालं की त्यापेक्षा मोठा दर्जा असलेली संस्था असते, त्याला म्हणतात सीसी म्हणजे क्लिअरिंग कॉर्पोरेशन. पूर्वी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला क्लिअरिंग हाऊस होतं, त्याचं नाव होतं BOI शेअर होल्डिंग लिमिटेड. आता ते रद्द झालं, त्यांनी स्वतःचं क्लिअरिंग कॉर्पोरेशन काढलं. दोघांचं फंक्शन ओव्हरऑल सारखंच असतं, पण आयदर क्लिअरिंग हाऊस असेल किंवा क्लिअरिंग कॉर्पोरेशन असेल. तर बुधवारी काय होतं, रिलायन्स सिक्युरिटीज हे 50 शेअर्स क्लिअरिंग हाऊसला देईल स्टॉक एक्सचेंजच्या. आता BSEचं क्लिअरिंग हाऊस आहे, NSEचं पण आहे. जिथे व्यवहार झाला त्या स्टॉक एक्सचेंजला तो 50 शेअर देईल. त्याच दिवशी म्हणजे T+2 ला क्लिअरिंग हाऊस काय करतं, ते शेअर्स बायर ब्रोकरला देतं. म्हणजे इंडिया इन्फोलाईनचं बायर ब्रोकर. इंडिया इन्फोलाईन काय करतो, तो शेअर्स त्याच्या क्लायंटला देतो. म्हणजे हा बुधवारी हा व्यवहार असा होतो. फक्त आपण ब्रोकर आणि स्टॉक एक्सचेंज क्लिअरिंग हाऊस एवढंच बघू की T+2 ला सेलर ब्रोकर गिव्ह शेअर्स टू क्लिअरिंग हाऊस आणि क्लिअरिंग हाऊस गिव्ह दोज शेअर्स टू बायर ब्रोकर. ही शेअरची डिलिव्हरी अशी होत असते. अर्थात जर बुधवारी T+2 ला ब्रोकर हॅज टू गिव्ह शेअर्स टू क्लिअरिंग हाऊस, याचा स्पष्ट अर्थ क्लायंट हॅज टू गिव्ह शेअर्स टू हिज ब्रोकर मच बिफोर 2+2. तो मच बिफोरचा वेळ आहे T+1. म्हणजे सोमवारी शेअर विकले तर मंगळवारी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सेलर क्लायंट जो आहे तो आपल्या ब्रोकरला शेअर देणार, ब्रोकरच्या डिमॅट अकाउंटला शेअर ट्रान्सफर करणार, तरच ब्रोकर T+2 ला ते शेअर क्लिअरिंग हाऊसला देऊ शकेल. तर ही जी प्रोसेस आहे ना ती अशा प्रकारे होत असते. याचा तपशीलचा भाग आपण पुढे बघू, पण एकदम सोप्या भाषेत समजायला असं आहे की T+2 ला ब्रोकर शेअर देतो क्लिअरिंग हाऊसला आणि त्याच दिवशी क्लिअरिंग हाऊस शेअर देतो बायर ब्रोकरला. आता हे डिलिव्हरी झाली शेअर्सची. आता क्लायंट काय देणार, क्लायंट कधी शेअर देणार ब्रोकरला? T+1 ला. कारण जर T+1 ला शेअर दिले तरच T+2 ला ब्रोकर शेअर देऊ ना क्लिअरिंग हाऊसला. तर हे टाइम टेबल आहे, प्रत्येक गोष्ट टाइम टेबल प्रमाणे होत असते. आता शेअरच्या डिलिव्हरीचं झालं. पैशाचं काय? पैशाचं तसंच की जो बायर क्लायंट आहे ज्यांनी शेअर खरेदी केले तो पेमेंट देणार त्याच्या ब्रोकरला म्हणजे इंडिया इन्फोलाईनला, कारण इंडिया इन्फोलाईन इज अ बायर ब्रोकर. इंडिया इन्फोलाईन ते पेमेंट देणार क्लिअरिंग हाऊसला, क्लिअरिंग हाऊस ते पेमेंट देणार सेलर ब्रोकरला, सेलर ब्रोकर ते पेमेंट देणार त्याच्या क्लायंटला रमेशला. हा पैशाचा व्यवहार झाला. आता पुन्हा तेच आहे की जर T+2 ला बायर ब्रोकर हॅज टू गिव्ह मनी टू क्लिअरिंग हाऊस, दॅट मीन्स बायर ब्रोकर मस्ट रिसीव्ह पेमेंट फ्रॉम हिज क्लायंट ऑन T+1 अप टू 4 PM. T+1 4 PM म्हणजे क्लायंटसाठी वेळापत्रक काय? T+1 ला शेअर द्या, T+1 ला पैसे द्या आणि ब्रोकरला टाइम टेबल काय? T+2 ला तुम्ही ते क्लिअरिंग हाऊसकडे पास ऑन करा. आता हे मी तुम्हाला सांगितलं. आता हा जो बायर क्लायंट आहे ना, सगळे बायर क्लायंट ज्यांनी शेअर विकत घेतले ते ब्रोकरला पैसे देतात, ब्रोकर देतो क्लिअरिंग हाऊसला. पण हे कोणत्यासाठी? तुमच्या आमच्यासाठी. तुमच्या आमच्यासाठी ज्या मोठ्या संस्था असतात ज्या करोडो रुपयांचे शेअर्स खरेदी करतात, ते शेअर तत्वतः ते तुम्हाला एखादी स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन आहे 10 कोटी रुपयाचे शेअर खरेदी केले तर ते 10 कोटी रुपये स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऍज अ क्लायंट ते शेअर पैसे कोणाला देणार? त्याच्या ब्रोकरला, आणि त्याचा ब्रोकर पैसे कोणाला देणार? क्लिअरिंग हाऊसला. मोठ्या संस्थाचा रिस्क घेत नाही. तो त्यांच्यासाठी खास अरेंजमेंट केली स्टॉक एक्सचेंजनी की बाबा तुम्ही ब्रोकरला पैसे देऊ नका, थेट आम्हाला पैसे द्या क्लिअरिंग हाऊसला, म्हणजे त्यांच्या पैशाला संरक्षण आहे. तुम्हा आम्हाला संरक्षण नाहीये. करोडो लोक मिळतो, सगळ्यांचं स्टॉक एक्सचेंज कुठे ठेवणार? इन्स्टिट्यूशन कमी आहेत, त्यामुळे त्यांना ते फॅसिलिटी दिले की जे पैसे ब्रोकरला तत्वता देणं लागतात ते देऊ नका, थेट आमच्याकडे द्या आणि शेअर सुद्धा आमच्याकडूनच घेऊन जा. ह्या संस्थांना हे सगळं असतं. हे पुस्तकात दिलेलं असत नाही, प्रत्यक्षात घडतं ते असं घडत असतं. त्यामुळे कसं होतं की डायरेक्टली ते पेमेंट करतात आणि डायरेक्टली शेअर्स घेऊन जातात क्लिअरिंग हाऊस कडून. या मोठ्या संस्था सगळ्या किंवा बँकांच्या ज्या हे आहेत, SBI कॅप सिक्युरिटी किंवा SBI त्यांचे इन्व्हेस्टमेंट करणाऱ्या वगैरे त्या संस्था आहेत, त्या सगळ्या हेच करत असतात. त्यामुळे दे आर, म्हणून त्यांना काय म्हणतात माहिती का? त्यांना क्लिअरिंग मेंबर म्हणतात. स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन बेसिकली दे आर इन्व्हेस्टर्स. ते शेअर खरेदी करतात, विकतात, पण ते पैसे आणि शेअर डायरेक्टली क्लिअरिंग हाऊसला देतात, ब्रोकरच्या ताब्यात देत नाहीत. ब्रोकरेज मिळतं ब्रोकरेज मिळतं, पण पैसे डायरेक्ट देतात. म्हणून ह्या लोकांना काय म्हणतात? स्टॉक होल्डिंग वगैरे मोठ्या संस्थांना क्लिअरिंग मेंबर. दॅट इज दे आर मेंबर्स ऑफ क्लिअरिंग हाऊस. दे इंटरॅक्ट विथ द क्लिअरिंग हाऊस बट दे आर नॉट ब्रोकर. ते ब्रोकर नाही आहेत, क्लिअरिंग मेंबर आहेत. त्यामुळे बेसिकली ब्रोकर विल बी अ क्लिअरिंग मेंबर ऑल्सो, बट क्लिअरिंग मेंबर मे नॉट बी ब्रोकर. तो फक्त क्लिअरिंग हाऊस इंटरॅक्ट करत असतो. हा फरक आहे. हे सगळं पुस्तकात असत नाही लिहिलेलं, प्रत्यक्षात हे होत असतं असं. कारण त्यांचे पैसे आणि शेअर्स सेफगार्ड होणं आवश्यक आहे. तर आपण डिलिव्हरी बघितली, मनी बघितली.
आता ही सगळी प्रोसेस मी फक्त एका स्लाइड मध्ये कंबाईन करतो, वेगळं काहीही नाहीये. हे सगळं पहिल्यांदा दाखवलं असतं ना, ही गडबडवाली स्लाइड गुंतागुंतीची, तर रस निघून गेला असता, म्हणून स्प्लिट करून दाखवलं. हीच प्रोसेस एकत्र करून दाखवतो. सोमवारी रमेशचे शेअर विकले, मंगळवारी रमेश शेअर देणार रिलायन्स सिक्युरिटीला, म्हणजे आपल्या डिमॅट खात्यातून त्याच्या डिमॅट खात्यामध्ये तो ट्रान्सफर करणार. आता बुधवारी T+2 ला काय झालं, सेलर्स ब्रोकर म्हणजे कोण, रिलायन्स सिक्युरिटी, ही विल गिव्ह शेअर टू क्लिअरिंग हाऊस. तसंच बायर्स ब्रोकर दॅट मीन्स इंडिया इन्फोलाईन, ही विल गिव्ह मनी टू क्लिअरिंग हाऊस. ह्या प्रोसेसला पे इन म्हणतात. पे इनची माझी ढोबळ व्याख्या अशी, ही पुस्तकात नाहीये आणि परीक्षेत आली तर ही लिहू नका. विषय समजून घेण्यासाठी ठाकूरांच्या व्याख्या आणि मार्क मिळवण्यासाठी पुस्तकातली व्याख्या. माझी व्याख्या अशी, पेइनचा अर्थ व्हॉट कम्स इन टू स्टॉक एक्सचेंज क्लिअरिंग हाऊस इज अ पेइन. जे आत येतं ते पेइन. स्टॉक एक्सचेंज क्लिअरिंग हाऊस कडे काय आलं, पैसे आले, शेअर्स आले. सो व्हॉट कम्स इन इज अ पेइन, एज सिम्पल आहे. मग व्हॉट कम्स इन इज अ पेइन, स्पष्ट अर्थ व्हॉट गोज आउट मस्ट बी कॉल्ड एज अ पे आउट. हे व्याख्या कुठे लिहिलेलं असत नाही. तर जे आलं ते पे इन, जे जातं ते पे आउट. त्यामुळे रिलायन्स सिक्युरिटी कडून आलेले शेअर्स समोरच्या बायर ब्रोकरला दिले, बायर ब्रोकर कडून आलेलं पेमेंट सेलर ब्रोकरला दिलं. सो क्लिअरिंग हाऊस गिव्हज मनी अँड क्लिअरिंग हाऊस गिव्हज शेअर्स, दॅट इज कॉल्ड पे आउट. ह्या दोन्ही गोष्टी असतात ना, त्यालाच क्लिअरिंग अँड सेटलमेंट म्हणतात. त्याच्यावरती 10 पानं सुद्धा लिहिता येतील, 2 स्लाइड मध्ये सगळं सांगता आलं नाही. म्हणून म्हणतात हे जे ऑडिओ व्हिज्युअल, मागचे सर तेच म्हणाले की विद्यार्थी बसलेत वर्गामध्ये, समोर बोर्डावर लिहितो, तो जो इफेक्ट आहे तो वेगळा असतो. आता तोच इफेक्ट थोडासा इकडे आला आहे की सोप्या शब्दात ही प्रोसेस क्लिअरिंग अँड सेटलमेंट, केवढंही म्हणा, बाहेर ना 1.5 तासाचं लेक्चर असतं क्लिअरिंग अँड सेटलमेंट. काय याचं 1.5 तासाचं 5 मिनिटं पण लागली नाहीये. आता हे तुम्ही पुस्तकात वाचू शकता नव्हतं तो एकदा कळल्यानंतर. तर अशा प्रकारे पे इन अँड पे आउट हे होत असतं T+2 ला. आता हे मी आदर्श व्यवस्था म्हणून सांगितलं की सेलर क्लायंट विल गिव्ह शेअर्स टू ब्रोकर, ब्रोकर विल गिव्ह शेअर टू क्लिअरिंग हाऊस, क्लिअरिंग हाऊस विल गिव्ह शेअर टू बायर ब्रोकर विल गिव्ह शेअर्स टू हिज क्लायंट. हे आदर्श व्यवस्था सांगितली. पण काही वेळा असं होतं, हे आता समराइज केले, शेअर्स sold bought on Monday, investor must give shares and money to clearing his broker on Tuesday. T+1 ला द्यायला पाहिजे. आता समजा तुमच्या मनात प्रश्न असेल, T+1 ला एखाद्या क्लायंटली ब्रोकरला पैसे दिले नाही तर काय होईल. त्या केसमध्ये ब्रोकर क्लिअरिंग हाऊसला सांगू शकत नाही की बाबा काय करणार, हमारे क्लायंट पे दिया नहीं, किधर से देंगे, असं होत नाही. ब्रोकर हॅज टू गिव्ह पेमेंट टू क्लिअरिंग हाऊस. क्लिअरिंग हाऊस ब्रोकरला सांगेल, क्लायंट आहे ना, तू माथापुढी कर, वी आर नॉट कन्सर्न विथ द क्लायंट, वी आर कन्सर्न विथ यू. त्यामुळे आपण पैसे दिले तर ब्रोकर पैसे देऊ शकेल. पण समजा 5-10 हजार 25,000 अमाऊंट आहे, ब्रोकर तुम्हाला अकोमोडेट करू शकतो, ती तुमच्या रिलेशन्सवर ते अवलंबून आहे. पण तत्वतः T+1 ला त्यांनी 4 वाजता पैसे दिले पाहिजेत, त्यांनी 4 वाजेपर्यंत शेअर दिले पाहिजे. कारण नाही दिले तर एक वेगळी परिस्थिती उद्भवत असते त्याच्यामध्ये. आता हे बघा, ह्याला म्हणतात ऑप्शन. ऑप्शन म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं माहिती आहे, तुम्ही विद्यार्थी असता रे, आमच्या पिढीने जे ऑप्शन बघितलंय ना हिंदी सिनेमामध्ये, तो कन्हैया, जीवनलाल, आमच्या वेळी ते विलन होते. आता ते जीवनलाल वगैरे नाहीये. त्यांची सगळ्या भूमिका त्यांच्या अशा सावकाराचे मुनी वगैरे भूमिका असतात खलनायकाच्या. त्यावेळी सावकाराने कोणाला कर्ज दिलं आणि ते कर्ज फेड झालं नाही, ते जीवन वगैरे आपले जे कुत्रे असतात सोडतात तशी ते आपली माणसं सोडायची. त्या माणसाच्या घरात जाऊन भांडी कुंडी बाहेर फेकून देत असत, घराला टाळा लावत असत. मग घरातली माणसं बिचारी रडत असत, बाहेर काय करणार. आणि ती भांडी कुंडी विकून जे काही पैसे येतील त्याच्यातनं तो कर्ज वसूल करत असे. ते ऑप्शन, लिलाव म्हणतात. तो शेअर बाजारामधल्या ऑप्शनला थोडा वेगळा अर्थ आहे तो असा. आता आपण बघितलं तेच वस्तुस्थिती तीच आहे व्यवस्था. रमेशची शेअर एंजल बुकिंगला दिले, एंजल बुकिंग क्लिअरिंग हाऊसला देणार, क्लिअरिंग हाऊस शेरखानला देणार, शेरखान त्याच्या क्लायंटला देणार. पण ही साखळी जर मध्ये नाही बरोबर चालली, रमेशनी शेअर विकले आहेत, ब्रोकरने शेअर विकून दिले आहेत, पण डिलिव्हरी देते वेळी तो नाही देऊ शकला काही कारणामुळे. उदाहरणार्थ त्याच्या डिमॅट खात्यात शेअर्स आहेत पण तो ट्रान्सफर करायला विसरला रमेश, किंवा त्याने गृहीत धरलं होतं माझ्या डिमॅट खात्यात उद्या शेअर्स येतील म्हणून आजच विकायची ऑर्डर दिली आणि उद्या ठरल्याप्रमाणे शेअर्स आले नाही, कोणतरी मित्र देणार असेल, ते आले नाही. मग काय होईल, ब्रोकरला शेअर देऊ शकत नाही रमेश. मग ब्रोकर कुठे क्लिअरिंग हाऊसला शेअर देणार, क्लायंटच दिले नाही तर ब्रोकर कुठून देणार. मग त्या केसमध्ये बीएससी क्लिअरिंग हाऊस काय करतो, त्या शेअरचं ऑक्शन करतं. ऑक्शन म्हणजे क्लिअरिंग हाऊस तेवढे 50 शेअर्स आहेत ना, ते ओपन मार्केटमधनं विकत घेईल. फक्त विकत कसे घेईल, मिळेल त्या भावानी. एक नोटीस करतं क्लिअरिंग हाऊस की आम्हाला वी आर बॅडली इन नीड ऑफ कंपनी,
अशी नोटीस काढली की जे ज्यांच्याकडे शेअर्स असतात ते ऑफर करतात क्लिअरिंग हाऊसला, येस आय वॉन्ट टू सेल 50 शेअर्स. पण 500 लोक ऑफर करतील, त्यांना फक्त 50 शेअर्स घ्यायचे. मग काय होईल, जो कमीत कमी भावाने ऑफर करेल त्याचे शेअर्स क्लिअरिंग हाऊसला जाणार. पण तो कमीत कमी भाव ज्यांनी कोट केलेला असतो ना, तो नॉर्मली मार्केटपेक्षा जास्तच असतो. कारण कोट करणाऱ्याला माहिती आहे की क्लिअरिंग हाऊस इज बॅडली नीड ऑफ शेअर्स. 50 शेअर्स त्यांना मिळाले नाही, त्यांना हवेत, त्यामुळे ते जास्त भावाने मिळाले तरी घेणारच आहेत. त्यामुळे तो जो जास्तीचा भाव आहे ना, क्लिअरिंग हाऊस जो मूळ ट्रान्झॅक्शन ज्या भावाने झाला त्यापेक्षा जास्त भावाने जर क्लिअरिंग हाऊसनी शेअर्स ऑप्शन मध्ये परचेस केले असतील तर ते वरचा डिफरन्स क्लिअरिंग हाऊस कोणाकडून वसूल करेल? आपल्या खिशातनं देणारे नाही देणार. क्लिअरिंग हाऊस विल रिकवर दॅट मनी फ्रॉम सेलर ब्रोकर. का? यू हॅड सोल्ड द शेअर्स, तुम्ही कमिटमेंट पाळली नाही, शेअर दिले नाहीत, डिफरन्स तुम्ही घ्या. तर ब्रोकर म्हणेल माझी काही चूक आहे, माझ्या क्लायंटनी ऑर्डर दिली होती, त्यांनी डिलिव्हरी दिली नाही म्हणून ही परिस्थिती उद्भवली आहे. सो इन टर्न ब्रोकर विल रिकवर दॅट मनी फ्रॉम हिज क्लायंट. असा हा व्यवहार होतो, ह्याला म्हणतात ऑक्शन. परत तेच रमेश ते पैसे ऑप्शनचे दिले नाहीत एंजल बुकिंगला, एंजल बुकिंग तो त्याचं माथा पुढे करेल, पण क्लिअरिंग हाऊस ब्रोकरकडून वसूल केली. क्लिअरिंग हाऊस विल इंटरॅक्ट ओनली विथ द ब्रोकर्स, नॉट विथ द इंडिव्हिज्युअल क्लायंट. अशा प्रकारे जास्त भावाने शेअर्स मिळाले ना तर तो वसुली केली जाते क्लायंट कडून. त्यामुळे इन्व्हेस्टरनी काळजी घ्यायची आहे की मी शेअर विकायची ऑर्डर देतो म्हणजे माझ्या डिमॅट खात्यामध्ये व्यवस्थित तेवढी शेअर्स असले पाहिजे, नाहीतर ऑप्शन होणार आहे. ते ऑप्शन म्हणतात ते. आता तुम्ही विद्यार्थी आहात, तुमच्या मनात नक्की प्रश्न आला असेल, पब्लिकमध्ये हा प्रश्न फारसा कोणत्या मनात डोक्यात येईल असं नाही, विद्यार्थ्यांचे येणार, कारण तुम्ही स्टुडियस आहात, तुमचा एक वेगळा दर्जा आहे. तुमच्या मनात असं येईल की हा जो क्लिअरिंग हाऊस शेअर्स बाय करतोय ओपन मार्केटमधून, त्यावेळी शेअर्सचा भाव मूळ ट्रान्झॅक्शन झाला त्यापेक्षा कमी असेल तर काय होईल? सरळ आहे, जर कमी भावाने मिळाले तर क्लिअरिंग हाऊसकडे पैसे शिल्लक राहतील ना, कारण भाव मूळ ट्रान्झॅक्शन सुद्धा 180 झाला असेल आणि ऑप्शन मध्ये शेअर्स मिळाले 170 तर 10 रुपये क्लिअरिंग हाऊसकडे वाचलेत ना. मग लगेच मी प्रश्न विचारला जाहीर रकमामध्ये, 10 रुपयाचं काय होईल? लोक 100% उत्तर देतात, ते 10 रुपये क्लिअरिंग हाऊस ब्रोकरला परत करेल. प्रत्यक्षात ते उत्तर चूक असतं, ब्रोकरला परत करत नाही. 10 रुपये क्लिअरिंग हाऊस जप्त करतं, फोरफिट करतं आणि इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंडामध्ये जमा करतं, ज्याला आपण IPF म्हणतो ना, इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंड. त्यामध्ये ते पैसे जातात. म्हणजे जास्तीने घेतले वसूल करतात, कमीने मिळाले इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंडात जातात. त्याचं कारण पर इन्व्हेस्टर पर ब्रोकर 25 लाखाचं इन्शुरन्स आहे हो, क्लेम संरक्षण आहे ग्राहकाला. पैसे येणार कुठून? असेच येत असतात. बँकेमध्ये तुमचं 8 लाख डिपॉझिट आहे आणि बँक बुडाली तर तुम्हाला DICGचं प्रोटेक्शन किती आहे? फक्त 5 लाख रुपये. इथे तुम्हाला 25 लाखाचं प्रोटेक्शन आहे, त्यामुळे तो IPF मध्ये जास्तीत जास्त भर पडेल असं स्टॉक एक्सचेंज करत असतं. अर्थात काही स्टॉक एक्सचेंज देखील त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युट करतं, पण ज्या पेनल्टी लागतात त्या IPF मध्ये जमा होतात. अनेक प्रकारच्या पेनल्टी लागत असतात, तर हे IPF मध्ये जमा होतात. आता तिसरा शक्यता अशी आहे जी फार रेअर आहे की क्लिअरिंग हाऊसला 50 शेअर्स पाहिजे, ते मार्केटमधनं ओपन मार्केटमधनं घेणार, जास्त भावाने किंवा कमी घेणार, पण ते एक नोटीस काढतात की अशी आम्हाला शेअर्सची आवश्यकता आहे. सो ज्याला विकायचे ते कोट करतात. पण काही वेळा असं होऊ शकेल की नाही की त्या दिवशी मार्केटमध्ये त्या कंपनीचे 50 शेअर्स विकायला कोणाकडे आलंच नाही कोणी पुढे. अशी सिच्युएशन होऊ शकेल, फार रेअर होते पण होऊ शकते. मग त्या केसमध्ये क्लिअरिंग हाऊस काय रडत बसत नाही, शेअर मिळाले नाही, क्या करेगा काय नाही, त्यांच्याकडे प्रोसेस आहे. ते काय करतात, जर कोणी शेअर विकणार त्या दिवशी नाही मार्केटमध्ये याला, सगळे घरी बसलेत, थंडी आहे, मागवून घेऊन बसलेत घरी, कोण आलंच नाही मार्केटमध्ये, तर काय होणार? स्टॉक एक्सचेंज काय करतं, मूळ जो ट्रान्झॅक्शन झालाय ना, मूळ ट्रान्झॅक्शन ज्या भावाने झाला आहे त्याच्यापेक्षा 20% रक्कम ते वसूल करतात एंजल ब्रोकिंग कडून, आणि एंजल ब्रोकिंग ते वसूल करेल त्याच्या क्लायंट कडून, आणि ती 20%ची रक्कम क्लिअरिंग हाऊस देईल शेरखानला, शेरखान देईल त्याच्या क्लायंटला. त्याचा क्लायंट खुश आहे, शेअर खरेदी केले होते, शेअर मिळाले नाही, बरोबर, त्याला 20% रक्कम तर जास्त मिळाली ना. त्याला म्हणतात क्लोज आउट, म्हणजे मॅटर इज क्लोज फॉर एव्हर. क्लोज फॉर एव्हर, शेअर नाही मिळाले, पैशामध्ये विषय पुरा करून टाकला, तर त्याला आपण म्हणतो क्लोज आउट. क्लोज आउट, मॅटर इज क्लोज. आता हे मी तुम्हाला सांगितलं 20% ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू. अनेक वेळा हे मी तुम्हाला बेस म्हणून सांगतो, अनेक वेळा हे निर्णय प्रक्रिया बदलत असतात. मध्यंतरी अशी प्रक्रिया होती की मूळ ट्रान्झॅक्शन झाला त्याच्यापेक्षा 20% नाही, मूळ ट्रान्झॅक्शन ज्या दिवशी झाला त्याच्या मागचे 3 दिवस काय भाव होता त्याची सरासरी काढायची आणि त्याच्यावरती 20%. आता तुम्ही म्हणाल की उद्या ते 4 का 5 दिवसात ऍव्हरेज काढतील. तत्व तेच आहे की तुमच्याकडनं पेनल्टी वसूल करायची, मग ते शेवटचा 3चा ऍव्हरेज का त्या दिवसाचा असेल, तो काही असू शकतो.
ते त्यावेळी बदलत असतं, कारण ते सर्क्युलर्स निघत असतात. मी तत्व सांगते तुम्हाला की शेअर मिळाले नाही, पैसे देऊन विषय पुरा करतात, त्याला आपण म्हणतो क्लोज आउट. तर आता म्हणून हे सगळं सांगितलं ना, हे ना चित्राद्वारे विषय समजायला सोपा जातो. मी नुसती बडबड केली असतं ना स्लाईड शिवाय, तर काही काही डोक्यात बसलं नसतं. म्हणून माझे कार्यक्रम होतात त्याचं श्रेय जे आहे ना, ते स्लाईड शोला जास्त आहे, मला फार कमी आहे. स्लाईड शो शिवाय मी अपंग आहे, काही करू शकत नाही. म्हणून मी नेहमी जातो तिथे हे बघतो की तिथे बाहेर गावी जातो ना, मुंबई पुण्याच्या बाहेर, सांगतो जनरेटर ठेवा, कारण लाईट गेले ना, स्लाईड शो नसेल तर 0 प्रोग्राम फ्लॉप होईल पुरा. असो, त्यात आपण काय बघितलं, ह्या ऑप्शन मध्ये आणखी एक डेप्थ तुम्हाला सांगतो. हे डेप्थ का सांगतो माहितीये का, की ह्या नसतील माहिती तर काय फरक पडत नाही, पण माहिती असतील ना तर आपली इज्जत वाढते. आपली मुंबईमध्ये ना अशा गोष्टी सांगितल्यानंतर लोक ट्रेनमध्ये चर्चा करतात, मग समोरच्या माणसाला वाटतं कुठे ऑप्शन आहे, कुछ नाही, लास्ट 3 डेज का ऍव्हरेज निकलते, लास्ट 3 डेज का उसके ऊपर 20% दे देते. मग बाजूचा विचारतो ट्रेनमध्ये, तेरे को कैसे मालूम, अरे आपको मालूम है सर. ते भाव मारायला उपयोगी पडतात अशा गोष्टी, ज्या सगळ्या माहिती असत नाही. तसं ह्या ऑप्शन मध्ये काय होतं की शेअर्स ज्याच्याकडे असतात तो ऑफर करतो, पण त्यामध्ये नियम असा आहे की ज्या ब्रोकरने शेअर दिले नाही, हे बघा आता एंजल ब्रोकिंगने शेअर दिले नाहीत ना, म्हणून ऑप्शन होतोय ना, मग क्लिअरिंग हाऊस ज्यावेळी नोटीस काढतं की आम्हाला 50 शेअरची आवश्यकता आहे तातडीने, त्या केसमध्ये एंजल ब्रोकिंग कॅनॉट ऑफर शेअर्स इन ऑप्शन. याचं कारण असं आहे की त्याला जर माहिती आहे की ऑप्शन सेगमेंटमध्ये जास्त भाव मिळतो म्हणून, तर तो जाणून बुजून डिलिव्हरी न देता ऑप्शन मध्ये देईल ना. असं होऊ नये म्हणून त्याला तो फायदा मिळत नाही. सॉफ्टवेअरमध्ये प्रोव्हिजन होता, का विशेष करायला लागत नाही, सॉफ्टवेअर प्रोव्हिजन आहे, ऑप्शन ऑन बिहाफ ऑफ एंजल ब्रोकिंग. ऑफर कोण, एंजल ब्रोकिंग, लगेच काट मारली तर सॉफ्टवेअर त्याला कन्सिडर केलं जात नाही. हे सगळं सांगतो, एक माहिती असतं की बरं पडतं. उद्या तुम्ही इंटरव्ह्यूला कुठे गेलात आणि एखादा कोणते चमत्कारिक असेल पॅनलवरती, त्यांनी प्रश्न विचारला असा ऑप्शन सेगमेंटमध्ये, माहिती नसेल तर तुम्ही नाही म्हणून सांगणार सॉरी, हा बिघडत काय नाही, पण हे सांगितलं तर इज्जत वाढते. अरे स्टॉक एक्सचेंजमध्ये बी तर आय बी नाही, नोज ऑल दिस थिंग म्हणून उपयोगी पडतात. उदाहरण तुम्हाला सांगायचं, पर रेडिओचे एक अनाउन्सर मला भेटली होती, ती म्हणाली माझी नोकरी इंटरव्ह्यूलाच पक्की झाली. म्हटलं कसं काय, तेव्हा त्यांनी परीक्षा घेतली, ऑडिओ टेस्ट वगैरे सगळं घेतलं, आणि शेवटचा प्रश्न मला विचारला की तुम्ही निवेदन करतात, बातम्या सांगतात, बातम्या सांगतात तातडीची बातमी एखाद्या वेळी येऊ शकते. तर त्याने काय केलं, इंटरव्ह्यू घेणार माणसाने, बातम्या कशा वाचतील सांग, ती वाचत होते बातम्या घेऊन, आणि तेवढ्यात त्यांनी कागदाचं चिठोरं सरकवलं की मुंबईच्या पोलीस कमिशनरनी पुढच्या 2 दिवसासाठी कर्फ्यू डिक्लेअर केले मुंबईमध्ये. आता ही बातमी आयत्यावेळी सांगायची, कशी सांगशील. त्या पॅनलच्या माणसाने सांगितलं की मुंबईच्या पोलीस कमिशनरनी कर्फ्यू डिक्लेअर केली आहे पुढच्या 2 दिवसासाठी, बातमी तू आयत्यावेळी सांग. तर तिने सांगितलं. आत्ताच हाती आलेल्या बातम्यानुसार मुंबईचे पोलीस आयुक्त श्री स्वयंसो यांनी पुढील 2 दिवसासाठी संचारबंदी जाहीर केली आहे. आता बघा, ह्यांनी काय सांगितलं कर्फ्यू, तिने काय सांगितलं संचारबंदी, ह्यांनी सांगितलं पोलीस कमिशनर, तिने काय वाचलं पोलीस आयुक्त. ह्याला म्हणतात की तारतम्य, की त्यांनी सांगितलं पण तुम्ही तत्क्षणी, तुम्हाला हे माहिती पाहिजे की आयुक्त हा शब्द आहे, संचारबंदी. कर्फ्यू म्हटलं असतं की बिघडलं नसतं, पण कर्फ्यूच्या वेळी संचारबंदी शब्द म्हणजे प्रेझेन्स ऑफ माइंड आहे ना, त्यांनी सांगितलं उद्यापासून कामावर ये म्हणून, म्हणजे कुठच्या गोष्टीचा कुठे उपयोग होईल ना, तसं हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्यामुळे इन्व्हेस्टर सुद्धा ना ब्रोकरला सांगू शकतो ना की कधी नोटीस निघेल. इन्व्हेस्टरला कळत नसतं, पण ब्रोकरला कायम सांगून ठेवलं ऑप्शनसाठी कधी नोटीस निघेल क्लिअरिंग हाऊस कडनं, सो इन दॅट केस यू कॅन सेल माय शेअर्स. सांगू शकतो ना इन्व्हेस्टर. म्हणजे नॉर्मल सेगमेंटमध्ये तुमची शेअर ब्रोकर विकून देऊ शकतो, ऑप्शन सेगमेंटमध्ये पण विकून देऊ शकतो, पण नॉर्मली असं होत नाही. याचं कारण असं, ब्रोकर स्वतः सुद्धा इन्व्हेस्टर आहे ना, तो स्वतः पण इन्व्हेस्टर आहे. मग त्यावेळेला कळतं की क्लिअरिंग हाऊस इज बॅडली नीड ऑफ शेअर, तो स्वतःचे शेअर विकेल की तुम्हाला कसं भजा करायला बसलाय, तो नाही देणार. त्यामुळे आपल्याला हा चान्स कधीही मिळत नसतो. ब्रोकर स्वतः तो भले नसेल त्याची बायको मेवणा भात कोण नाही करू, त्याला सांगेल क्लिअरिंग हाऊस शेअर. ह्या सगळ्या प्रॅक्टिकल गोष्टी आहेत, समजल्या तर मजा येते काम करायला, दुसऱ्याला सांगायचं म्हणून सांगितलं. आता इफ शेअर्स टू बी रिसिव्ड थ्रू ऑप्शन प्रोसेस देन सेलर, तुमचा तुम्हाला टॉपिक सरांनी दिला होता की ह्याचे परिणाम काय होतात. परिणाम असे होतात की मी जर गृहीत धरलोय की सोमवारी मी शेअर खरेदी करायची ऑर्डर दिलेली आहे, म्हणजे बुधवारी T+2 माझ्या डिमॅट अकाउंटमध्ये शेअर्स येणार. म्हणजे मी तिसरा दिवस सोमवारी विकत घेतले, बुधवारी माझ्या डिमॅट खात्यात शेअर जमा होणार, गुरुवारी मी विकू शकतो. मी गृहीत धरलोय. कसं, इफ एव्हरीथिंग गोज ऍज पर रूल्स होऊ शकेल. पण समजा ऑप्शन झाला तर बुधवारी माझ्या डिमॅट खात्यात शेअर्स येणार नाही, कधी येणार, गुरुवारी. मग गुरुवारी शेअर्स येणार संध्याकाळपर्यंत, मग मी शेअर्स विकणार, कधी नाही विकू शकत. त्यामुळे जे काय होतं ते हे एक होतं की माझे इनले जे सगळे आहेत ना ते ढासळून पडतात, शेअर्स मला आले नाही म्हणून.
काय करायचं, काही करू शकत नाही. काही तुम्हाला कोणी फसवलं नाही, तर नाही त्यांनी शेअर दिले तर प्रोसिजर प्रमाणे एवढी गृहीत धरून उपयोग नाही की शेअर बुधवारी येतील आणि मी गुरुवारी विकेन. हे असं होऊ शकतं. इन्व्हेस्टर इज अनेबल टू सेल द शेअर्स ऑन दॅट पे आउट डे. होणार, काही इलाज नाही त्याला. जसं मी ब्रोकरला ऑर्डर दिली, ब्रोकर कॉम्प्युटरमध्ये ऑर्डर टाकतो, ती एक्झिक्यूट होते हे मी गृहीत धरतो. समजा त्याच दिवशी नेमकी पॉवर फेल झाली असेल तर अशा केसेस झालेल्या आहेत आणि त्याच्यावरती काहीच सोल्युशन निघालेलं नाहीये. कोर्टामध्ये लोक गेलेली आहेत की माझे शेअर्स आज विकले गेले असते तर 1000 भाव मला मिळाला असता. आज पॉवर फेल मुळे ब्रोकर एक्झिक्यूट करू शकला नाही, मग दुसऱ्या दिवशी त्यांनी विकले, त्यावेळी भाव 800 झाला. म्हणजे आज विकले असते तर 1000 मिळाले असते, उद्या विकले म्हणजे 800 झाले, 200 रुपये माझा लॉस झाला. मला तो ब्रोकरने भरून द्यावा. ब्रोकर काही करत नाही. ब्रोकर सांगतो करा तक्रार, एक्सचेंज करा. अशा केसेस पडलेल्या आहेत. हे मी आता का सांगतो तुम्हाला, रिटायर्ड झालो म्हणून सांगतो, त्यावेळी बोलू शकत नाही. ह्यावेळी काय होणार, काही होऊ शकत नाही. काय करणार तुम्ही, काय डोकं आपटणार का? नाही होणार. की टेक्निकल फॉल्ट आहे, त्याचा कोणाचाच इलाज असत नाही. ते जसं तो 1,76,000 घोटाळा आपण म्हणतो तसं झालं असतं तर 1,76,000 प्रत्यक्षात थोडा नव्हता. तसा तो प्रकार आहे की त्याला काही करू शकत नाही. प्रोसिजर प्रमाणे ते होणारच असतं. त्यामुळे ड्यू टू टेक्निकल प्रॉब्लेम ऑर्डर मे नॉट बी एक्झिक्युटेड बाय ब्रोकर इन टाइम. जसं ब्रोकरच्या पॉवर फेल नाहीये, स्टॉक एक्सचेंजचा सर्व्हर चालू आहे, ब्रोकर तर कॉम्प्युटर चालत नाही तर काय होईल, हार्डवेअर वाल्याला बोलवेल. हार्डवेअरवाला म्हणाला बडा प्रॉब्लेम आहे, सहसा होत नाही. त्याच्याकडे एक टर्मिनल असत नाही, 10 टर्मिनल सहसा तिकडनं नाही कडण्याकडे. पण असं होऊ शकतं. त्या केसमध्ये काही होत नाही. आपल्या नशिबाला दोष द्यायचा आणि गप्प बसायचं. किंवा काय दुसरा मार्ग म्हणजे 2 ब्रोकर ठेवायचे ना, ह्याच्याकडे एक्झिक्यूट होत नसेल दुसऱ्या ब्रोकरकडे टाकायचे, ते आपण करू शकतो. आता मगाशी जसं म्हटलं की आणखी एक, ह्या ऑप्शनमुळे आणखी एक गोष्ट होत असे असं मी म्हणतो. कारण आता ते शक्यता नाहीये ती अशी की मी जर सोमवारी शेअर खरेदी करायची ऑर्डर दिली तर नियमाप्रमाणे T+2 म्हणजे बुधवारी माझ्या डिमॅट खात्यात शेअर्स येणार आणि आल्यावरती मी ते विकू शकतो बुधवारी. पण मगाशी म्हटलं सर ऑप्शन मध्ये ते शेअर्स गेले तर बुधवारच्या ऐवजी गुरुवारी माझ्या तर बुधवारी शेअर्स माझ्या डिमॅट खात्यामध्ये येणार. साधारण दुपारी 3 वाजेपर्यंत समजा आले. बुधवारी 3 वाजता माझ्या डिमॅट खात्यात शेअर जमा झाले म्हटल्यावरती 3:30 पर्यंत मार्केट असतं. मी ते शेअर्स त्या दिवशी विकायची ऑर्डर देऊ शकतो ना ब्रोकरला. ब्रोकरला विकायची ऑर्डर देऊ शकतो. पण प्रत्यक्षात काय होतं की एक दिवस ऑप्शनमुळे लेट झाला तर मग गुरुवारी जर माझ्या खात्यामध्ये शेअर्स आले तर मी मंगळवारी विकलेले शेअर्स बुधवारी डिलिव्हरी कुठून देणार, नाही देऊ शकणार ना. म्हणजे परत ऑप्शनला जाणार. ह्याला BTST म्हणतात, बाय टुडे, म्हणजे सोमवारी बाय करा, मंगळवारी विका. हे कदाचित असं जर झालं तर होऊ शकणार नाही. मग पुन्हा ऑप्शन होणार, तेच होणार आहे. गेल्या 2 महिन्यापासून BTST सेवेनी बंद केलेलं आहे. तरी मी सांगितलं त्याच्यासाठी उद्या इंटरव्ह्यू मध्ये प्रश्न विचारला, व्हॉट इज BTST, बाय टुडे टुमारो. आता ते नाहीये, पण असं होऊ शकत होतं. त्यामुळे गृहीत धरून चालत नाही की हे शेअर्स येतीलच मग मी उद्या विकेन वगैरे. त्यामुळे BTST तसं रिस्की असेल. तरी लोक करत असतात. कारण काय माहिती का, अशा केसमध्ये ब्रोकर सांगेल नाही सो जाने दो, मेरा 10 शेअर तेरे को दे देता हूं, बाद में मेरे को देना. इट कॅन हॅपन ऑल्सो. ब्रोकर अकोमोडेट करेल, पण तो त्याचा निर्णय, प्रत्येक वेळी करेल असं नाही. त्यामुळे होतं असं की ह्या सगळ्या गोष्टी गृहीत धरून जर केल्या ना तर असा फटका बसू शकतो, तो अनेक लोकांना बसलेला असतो. आपण गृहीत धरतो की बुधवारी येतील असं नाही. जसं संस्कृतमध्ये सुभाषित आहे, हा हंत हंत नलिनी गज उज्जहार, म्हणजे कमळाचं फूल वेल असते, त्याच्यामध्ये भुंगा त्या कमळामध्ये जाऊन मध चोखत असतो आणि संध्याकाळ होते, तो मध चोखता चोखता विसरतो संध्याकाळ झाली. संध्याकाळ झाली की कमळाचं फूल ते बंद होतं, तो भुंगात अडकून पडतो आणि भुंग्याच्या मनात विचार असतो की हरकत नाही, रात्रच आहे, राहीन आतमध्ये, सकाळ झाली की परत कमळ उमळणार आहे ना, सकाळी उडून जाईन. हे त्याच्या मनात विचार असेपर्यंत एक हत्ती येतो आणि तो सोंड्याने कमळाचे वेल उखडून टाकतो. वेल उखडली म्हटल्यावरती जीव गेला त्या वेलीतला, म्हणजे ते कमळ परत उघडणार नाही. मी तर तिथेच गेलं नातमध्ये. म्हणतो हा हंत हंत नलिनी, नलिनी म्हणजे कमळाची वेल, गज उज्जहार, हत्तीने उखडून टाकली ना. त्यामुळे आपण समजत असतो असं होईल तसं होईल, प्रत्यक्षात होईलच असं नाही, असं काही होऊ शकतं. ओके. BTST आता सध्या सेवेने बंद केलंय, त्यामुळे आता हा प्रश्न उद्भवणार नाहीये. तर नेटिंग बाय ब्रोकर, आता तुम्ही बसला तिथे म्हणून उद्या तुम्ही त्यापैकी कोणी सब ब्रोकर होऊ शकेल ना, बिझनेस असोसिएट होऊ शकता तुम्ही. तर प्रत्यक्षात होतं का, एखाद्या ब्रोकरने समजा 100 शेअर सेल केले असतील ब्रोकरने, नियम काय आहे की 100 शेअर सेल केलेत ते क्लिअरिंग हाऊसला द्या, क्लिअरिंग हाऊस बाहेर ब्रोकरला देणार. आपण आता बघितलं तसं. प्रत्यक्षात वेगळं होतं. एखाद्या ब्रोकरने एकाच दिवशी 100 शेअर, एकाच कंपनीचे 100 शेअर्स विकले आहेत
आणि त्याच दिवशी त्याच कंपनीचे 80 शेअर्स कोणासाठी तरी खरेदी केले. मग असं होत नाही की 100 शेअर्स ते सगळा तो टी प्लसला क्लिअरिंग हाऊसला देणार आणि त्या दिवशी क्लिअरिंग हाऊस परत त्याला 80 शेअर्स देणार दुसऱ्या ब्रोकरकडून, असं होत नाही. मग ब्रोकरच्या ऑफिसमध्ये काय नोंद असते की आजच्या दिवशी माझ्या क्लायंटसाठी मी 100 शेअर्स विकलेत वेगवेगळ्या क्लायंटसाठी आणि दुसऱ्या क्लायंटसाठी 80 खरेदी केलेत. मग माझा नेट इफेक्ट काय राहिला? 20 शेअर. मग क्लिअरिंग हाऊस फक्त 20 ब्रोकर फक्त 20 शेअर्स क्लिअरिंग हाऊसला देईल, त्याला म्हणतात नेटिंग. आता कल्पना करा, जर त्यांनी 100 शेअर दिले तर 100 शेअर क्लिअरिंग हाऊसकडे आले, पुन्हा 100 शेअर्स तो बाहेरला देणार, तिकडनं 80 आले, तेवढं काम वाढेल. म्हणून ब्रोकर नेटिंग करतात. म्हणजे तो प्रोसिजरच आहे ती, ते नेटिंग करतात. जेवढे वर असतील तेवढे फक्त 20 शेअर देणार. म्हणजे T+2 काय होतं? T+2 पर्यंत 80 शेअर्स ब्रोकरकडेच पडून असतात, ब्रोकरकडेच पडून असतात. आणि ह्या 2 दिवसात ब्रोकर डिफॉल्टर झाला तर, किंवा ते शेअर घेऊन तो पळून गेला तर, त्याला उत्तर 25 लाख इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंड. जरी तो ब्रोकर पळून गेला तरी तुम्हाला ते 80 शेअर्सचे पैसे मिळणार आहेत, कारण IPF अंडर तुम्हाला कव्हर येते. हे कव्हरेज का आहे की BSE ब्रोकर तो आहे, सेबी रजिस्टर्ड ब्रोकर आहे, तुमच्याकडे त्यांनी कॉन्ट्रॅक्ट नोट दिलेली आहे, त्या बेसिसवरती यू कॅन क्लेम युअर 8 lakhs आणि 100% तुम्हाला ते 8 लाख मिळणार आहे, कारण कॅप आहे 25 lakhs. 26 लाखाचे शेअर्स असतील तर 25 लाख मिळणार, 8 लाखाचे असतील तर 8 लाख मिळणार. तर हे नेटिंग जे आहे ते असं असतं. आता डीमॅट आहे म्हणून पूर्वी 1996 पूर्वी 1967 पासून BSE ला काम करतोय. 96 साली डीमॅट आलं, त्याच्या आधी फिजिकल शेअर्स यायच्या ना, मग 100 शेअर्सचा गठा तो देणार, तो समोरचा घेणार, पुन्हा समोरचा 80 शेअरचा गठा. म्हणजे मरत असो मोजता हाताचे तुकडे पडत. आता तो प्रश्न वाटला तरी डीमॅटमुळे, त्यामुळे तेव्हा सुद्धा नेटिंग होतच असते आणि ते अधिकृत आहे, त्याच्यात काय गडबड गुंडा काय नाही, ते ह्याला म्हणतात नेटिंग. आता इन केस ऑफ डिफॉल्ट ऑफ एडिशन्स आता सांगितलं तसं IPF प्रोटेक्शन आहे ना, म्हणून पहिली गोष्ट इन्व्हेस्टरने काय करायला पाहिजे की ब्रोकरकडे व्यवहार झाला की ही हॅज टू इन्सिस्ट ऑन कॉन्ट्रॅक्ट नोट. कॉन्ट्रॅक्ट नोट म्हणजे बिल ब्रोकर देतात, 24 तासात देतात, ईमेलनी पाठवतात, पण न पाठवलं तर ताबडतोब सेबीकडे किंवा स्टॉक एक्सचेंजकडे तक्रार करायची. असं होत नाही, कारण नाही पाठवली ना तर तो नॉन कम्प्लायन्स धरला जातो. पण इन्व्हेस्टरने आता मधल्या काळात जे ब्रोकर डिफॉल्टर झाले, जे लोक शिस्तीने वागत असत, शेअरचा व्यवहार झाला, कॉन्ट्रॅक्ट नोट आली आहे, ती जपून ठेवली, तुम्ही क्लेम करू शकता ना. पण अनेक लोकांनी बघितलेलीच नसते कॉन्ट्रॅक्ट नोट, ईमेल दिल्याच केलेली असते, काय बेसिसवरती क्लेम करणार. त्यामुळे त्या ह्याला खूप महत्व आहे की शिस्त. आता ट्रेडिंगचे जे मगाशी प्रकार सांगितलं की मार्केट ट्रेड, लिमिट ऑर्डर, मार्केट ऑर्डर, तसा दुसरा मार्ग आहे तो म्हणजे इंट्राडे ट्रेडिंग. इंट्राडे ट्रेडिंग हा सट्टा नाही, जुगार नाही, सेबीने मान्यता दिलेला हा व्यवहार आहे. त्याच्यामध्ये फरक असा आहे की मगाशी आपण बोललो ते प्रत्यक्षात शेअर्स विकल्यावरती इन्व्हेस्टर डिमॅट खात्यातनं ब्रोकरच्या डिमॅट खात्यामध्ये शेअर्स ट्रान्सफर करतो किंवा पेमेंट तो देत असतो. पूर्ण शेअर्स जेवढे शेअर्स खरेदी केले सगळ्याचं पेमेंट देत असतो. इंट्राडे हा असा प्रकार आहे, समजा सकाळी मी ब्रोकरकडे गेलो आणि सांगितलं की मेरे को XYZ कंपनी का 25 शेअर्स आय हॅव टू बाय. पण त्याच वेळी मी ब्रोकरला सांगतो की ही डिलिव्हरी ऑर्डर नाहीये, म्हणजे मी बाय करतोय डिमॅट खात्यामध्ये, माझ्या तिसऱ्या दिवशी शेअर जमा करू नको तू, कारण मला इंट्राडे साठीची ऑर्डर आहे. याचा अर्थ सकाळी मी गेलो ब्रोकरकडे सांगितलं आय वॉन्ट टू सेल 25 शेअर्स ऑफ XYZ कंपनी. मग माझी जबाबदारी, कारण मी ब्रोकरला सांगितलंय की आय वॉन्ट टू डू दिस इंट्राडे, म्हणजे तो नोंद करतो आपल्या कॉम्प्युटरमध्ये, बरोबर. म्हणजे त्याच दिवशी आय हॅव टू गो टू सेम ब्रोकर अँड टेल हिम इन द मॉर्निंग आय हॅव सोल्ड 25 शेअर्स. एक शेअर समजा 25 रुपये भाव होता, 25 रुपये भाव होता त्या शेअरचा, मी ब्रोकरला सांगतो एक शेअर्स मला खरेदी करायचा आहे, ब्रोकर नोंद करतो. पण त्याच दिवशी त्याच ब्रोकरकडे मार्केट बनवायच्या आत मला तो एक शेअर जो खरेदी केला सकाळी तो त्याला विकायची ऑर्डर द्यायला लागते त्याच दिवशी. आता मी अर्ध्या तासांनी, 1 तासांनी, 2 तासांनी, पण त्याच दिवशी मार्केट बनवायच्या आत पुन्हा त्या ब्रोकरकडे ऑर्डर देतो की बाबा रे सकाळी एक शेअर खरेदी केला होता 25ला, आता विकून टाक म्हणून सांगायला जातो. त्यावेळी सुदैवाने शेअरचा भाव 30 रुपये झाला, म्हणजे माझा 5 रुपये प्रॉफिट झालं ना. 25ला खरेदी केला, 30ला विकला, म्हणजे एका शेअरचं मला 5 रुपये प्रॉफिट झालं. कल्पना करा, हा व्यवहार मी जर 1000 शेअरचा केला असता तर 1000 गुणले 5, प्रॉफिट माझं 5000 झालं असतं. लेस ब्रोकरेज, लेस टॅक्सेस सगळे म्हणून भले 5000 नाही मिळणार, 4397 जे काय असेल ते मिळेल. पण माझ्या खिशात काय होतं? काही नव्हतं. माझ्या डिमॅट खात्यात शेअर्स होते नव्हते, काही नव्हतं, पण मी हे करू शकतो ना, त्याला म्हणतात इंट्राडे ट्रेडिंग. आणि हे करण्यासाठी ब्रोकर नेहमी आपल्याला इन्सिस्ट करत असतात. पण ह्याची दुसरी बाजू अशी आहे की 25ला घेतलेला शेअर मी विकायला गेलो 30 झाला, पण काही वेळा उलट झालं तर सकाळी 25ला खरेदी केला, विकायला गेलो तासांनी 2 तासांनी, त्यावेळी मार्केट पडलं होतं, 22 रुपये भाव झाला, म्हणजे एका शेअर मागे 3 रुपये माझा लॉस. 1000ची ऑर्डर दिली, 3000 रुपये माझा लॉस झाला, तुम्ही ब्रोकरला देणं लागेल.
ब्रोकर हे सांगत नाही कधी, कारण आपण खड्ड्यात गेलो तरी ब्रोकरला काही देणं घेणं असत नाही. ही इज कन्सर्न ओनली विथ हिज ब्रोकरेज. ब्रोकरेज मिळते ना, तुम्ही हवे तेवढे धंदे करा. त्यामुळे आपण हा विचार करायला लागतो की हे पैसे कमवण्याचं गॅरंटीड साधन नाही. 100 ते 90 लोक गमवतात, 10 लोक कमवतात. त्या 10 मध्ये जर मी भाग्यवान असेल तर गोष्ट वेगळी, पण हा पैसा कमवण्याचा खात्रीशीर मार्ग नाही. मी अंकगणित म्हणून सांगितलंय, फक्त त्याला बंदी नाही, आपण करू शकतो. आता हीच गोष्ट इंट्राडे वेगळ्या प्रकारे करू शकतो, कारण इथे शेअरची देवाणघेवाण काय नाहीच आहे. पैशाचा जो डिफरन्स आहे तो T+2 त्या दिवशी ब्रोकर देणार, किंवा खालच्या केसमध्ये मी ब्रोकरला देणार लागेल T+1. पण हाच व्यवहार मी उलटा करू शकतो. सकाळी ब्रोकरकडे जाऊन मी सांगणार की बाबा XYZ कंपनीचा एक शेअर, वरच सोडून द्या, तो विषय पुरा झाला. मी ब्रोकरला जाऊन सांगतो की आय वॉन्ट टू सेल दॅट शेअर्स XYZ कंपनी, एक शेअर बेचना है मुझे, 30 रुपीज भाव है, ठीक है, 30 रुपये में बेच दो. आता इथे विकलाय आधी, मग पुन्हा मी जाऊन ब्रोकरला सांगणार त्याच दिवशी 2 तासाच्या मार्केट बंद व्हायच्या की हा शेअर आता तू खरेदी कर म्हणून. 30ला विकला, खरेदी करायला गेलो 2 तासांनी, त्यावेळी भाव समजा 25 असेल, तर 30ला विकला, 25ला खरेदी केला, 5 रुपये मध्ये प्रॉफिट. पुन्हा तेच, हेच आपण करतो आधीच सेल, कारण डिलिव्हरी द्यायचीच नाही इंट्राडे मध्ये. मग मी करू शकतो ना, हातात माझे शेअर्स नाहीये, आय कॅन डू दॅट. त्यालाच म्हणतात शॉर्ट सेल. त्यालाच म्हणतात शॉर्ट सेल. शॉर्ट सेल कंपन्या, संस्था करू शकत नाहीत. नाहीतर ते लाखो रुपयांचे शेअर शॉर्ट सेल करतील, मार्केटमध्ये भयंकर परिणाम होईल त्याचा. त्यामुळे आपल्या पुरतं ठीक आहे, तुम्ही आम्ही किती करणार हो, 25,000, 30,000, 40,000, 1,00,000, ह्यापेक्षा थोडेच करणार. त्यामुळे शॉर्ट सेल म्हणजे आधी विकले मग खरेदी केले, हे फक्त पॉसिबल आहे इंट्राडे मध्ये. डिलिव्हरी मध्ये होणार नाही. का तुम्ही डिलिव्हरी देऊ शकत नसाल तर ऑप्शन मध्ये जाणार, प्रचंड नुकसान त्याच्यामध्ये होईल. ते ह्याला आपण म्हणतो शॉर्ट सेल. आणि हे इंट्राडे ट्रेडिंगला काही लोक डे ट्रेडिंग म्हणतात. तुम्हाला लोकसत्ता मठामध्ये भरपूर जाहिरात येतात, शेअर बाजारमध्ये कमवा, पैसाच पैसा आहे, इंट्राडे स्ट्रॅटेजी वगैरे. त्या लोकांना काही पडलेलं असत नाही. फक्त आणि फक्त हे करण्यापेक्षा शेअर बाजारचे क्लासेस चालले की ते भयंकर प्रॉफिटेबल असतं, कारण गॅरंटीड इन्कम असतं क्लासेसची फी. त्यांना असा प्रश्न विचारायचा, हे जर एवढं गॅरंटीड आहे तर तू का करत नाही, तू क्लास का चालवतो, हा प्रश्न लोक ठाकूरला विचारतात, त्यांना विचारत नाही कधी. क्लास चालवता तुम्ही ना, तुम्ही करा ना, बँकेतनं घ्या 10 लाख रुपये कर्ज आणि करा इंट्राडे. असं काही असत नाही. त्यामुळे ते लालच गाजर दाखवलेलं असतं, ते करायचं तर काय. म्हणून मी नेहमी हा ज्यावेळी स्लाइड पब्लिकमध्ये दाखवत नाही, तुम्हाला आता अभ्यासक्रम आहे म्हणून दाखवेल, पण जेव्हा का पब्लिकमध्ये दाखवतो त्यावेळी त्यांना गीतेतला श्लोक त्यांना सांगतो. असंही होऊ शकतं ना, 30ला विकला आणि खरेदी करायला गेलो 34 रुपये झाला होता, म्हणजे लॉसच होणार माझा. फक्त एक गणित म्हणून सांगितलं मी. फक्त हा जो श्लोक आहे भगवद्गीतेमध्ये, अर्जुन ज्यावेळी लढत नाही त्यावेळी मग कृष्ण सांगतो अर्जुनाला की हतोवा प्राप्यस्य सर्वं, तुझ्यापुढे 2च पर्याय आहेत, लढायचं किंवा नाही लढायचं. जर लढता लढता मेलास तर स्वर्गप्राप्ती गॅरंटीड, कारण रणांगणामध्ये मृत्यू झाला स्वर्ग मिळतो, अशी आपली समजूत आहे. आणि जिंकलास युद्ध तर पृथ्वीचं राज्य भोगशील ना. तर काय करायचं ते तू ठरव, तसं करायचं नाही करायचं तुम्ही ठरवा. मी फक्त अंकगणित तुम्हाला सांगितलं आहे. ओके, असो. आता हे शॉर्ट सेल वगैरे कधी होतं ते फक्त मी हे टीप म्हणून सांगत नाही, उदाहरण म्हणून सांगतोय. टीप म्हणून सांगत नाही, उद्या सेबी मला घरी बसवेल. मी उदाहरण म्हणून सांगतो, पुन्हा पुन्हा सांगतो, कारण हे रेकॉर्ड झालेलं असतं, युट्यूबवर गेलेलं असतं. उदाहरण म्हणून सांगतो हे शॉर्ट सेल कधी होतं. समजा आता हे दाखवलं 30ला शेअर घेतला आणि खाली गेल्यावर विकला. एखाद्या वेळी अशी कुठेतरी न्यूज आलेली असते, आता ह्या शेअर्स बघा, या कंपनीचा 240 होता परवा, नंतर 251 झाला, त्याच्या पुढच्या दिवशी 269 झाला, आणि मध्ये लगेच 255 झाला. हा 269 असते वेळी पेपरात एखादी बातमी आलेली असते की ही जी कंपनी आहे त्या कंपनीला काय ते भरपूर फटका बसला आहे, त्यांच्या ऑर्डर रद्द झाल्या आहेत, त्यांनी पाठवलेला माल रिजेक्ट झाला, काय ते असेल. मग कळतं की तात्काळ परिणाम असा होणार असेल जसं एका बँकेने एका कन्स्ट्रक्शन कंपनीला कर्ज दिलं होतं करोडो रुपयाचं, आणि मग बातमी आली की त्या कन्स्ट्रक्शन कंपनी गेली डब्यामध्ये, म्हणजे बँकेला फटका बसला. बँकेला फटका बसला म्हणजे बँकेचं प्रॉफिट कमी झालं, त्यांचं NPA वाढणार, त्या बँकेच्या शेअरचा भाव कमी झाला आणि झालाच ना तो. भले 2-3-4 दिवस तो इफेक्ट टिकतो. तसं ही बातमी आल्यावरती ज्याने ती वाचली होती सकाळी लवकर पहाटे इंटरनेट एडिशनला, त्यांनी जाऊन पहिले शेअर्स विकले ना, शॉर्ट सेल केला, आणि नंतर अपेक्षेप्रमाणे तो खाली खालीच गेला ना, नंतर खरेदी केली. त्यामुळे मंदीतही कमवा म्हणून जे सांगतात ना जाहिरातवाले, ते हे असतं की परिस्थिती सापेक्ष असतं, उलट तो तुम्ही करू शकता. पण पुन्हा असं आहे की प्रत्येक वेळी केवळ ती बातमी आली म्हणून त्या शेअरचा भाव खाली जाईलच असं नाही.
त्या कंपनीची फंडामेंटल जर मजबूत असतील ना नाही पण जाणार. त्यामुळे हार्ड अँड फास्ट तसं काही नाहीये, पण सर्वसाधारणपणे ठोकतात. जसं एखाद्या कंपनीने डिक्लेअर केली बातमी की धिस इयर वी हॅव पेड रेकॉर्ड डिव्हिडंड, म्हणजे गेल्या 10 वर्षामध्ये सलगपणे आम्ही 40% डिव्हिडंड देतो, ह्या वर्षी 140% डिव्हिडंड दिलं, कारण फायदा कंपनीला जास्त झाला. या केसमध्ये काय होईल, ही बातमी आली की त्या शेअरचा भाव वाढणार ना लगेच. मग माणूस उलट करेल की सकाळी खरेदी करेल, दुपारी विकेल, कारण ही बातमी आल्यानंतर नॉर्मली शेअरचा भाव वाढत असतो डिव्हिडंड जास्त देणाऱ्या कंपनी म्हटल्यावरती. त्यामुळे अशा प्रकारे हे वाचून बिचूनचा काही वेळा त्याचा होतो, प्रत्येक वेळी होईलच असं नसतं. आता मार्जिन ट्रेडिंग आपण म्हणतो, समजा मला 10,000 रुपयाचे शेअर्स खरेदी करायचे आहेत, माझ्याकडे 10,000 रुपये आहेत, मी ब्रोकरच्या सेव्हिंग अकाउंटला किंवा करंट अकाउंटला 10,000 ट्रान्सफर करतो आणि सांगतो एवढ्या एवढ्या कंपनीचे एवढे शेअर्स मला घ्यायचे. 10,000 रुपये त्या कंपनीच्या शेअर्सची किंमत आहे, मी ब्रोकरला 10,000 देतो, तो माझ्या वतीने शेअर खरेदी करतो, T+2 ला माझ्या डिमॅट अकाउंटमध्ये तो जमा करतो. हा नॉर्मल आहे. पण माझ्याकडे 10,000 रुपये नाही आहेत, फक्त 2,000 रुपये माझ्याकडे आहेत. तरी मी ब्रोकरला सांगतो किंवा मेरे को 10,000 का शेअर खरीदना है लेकिन मैं 2,000 दे दूंगा. मग ब्रोकर मला सांगतो कोई वांधा नाही, 8 दिवसांनी दे, 15 दिवसांनी दे. मग वरचे पैसे कोण प्रोव्हाइड करणार, कारण क्लिअरिंग हाऊस तर पूर्ण 10,000 द्यायचे, तो ब्रोकर देणार. त्याला म्हणतात मार्जिन ट्रेडिंग. म्हणजे 2,000 रुपये देऊन मी 10,000 रुपयाचा व्यवहार करतोय, ह्याचा अर्थ ब्रोकर इज गिव्हिंग मी 5 टाइम्स एक्सपोजर. आता तुम्हाला 5 टाइम्स एक्सपोजर देईल का 10 टाइम्स देईल का 25 टाइम्स देईल, दॅट डिपेंड्स अपॉन हिज अँड माय रिलेशन्स. माझी व्हॅल्यू काय आहे, मी नोकरी कुठे करतोय, मी बँकेत नोकरी करत असेल त्याला माहितीये काय पैसे बुडवत नाही, कारण बुडवले आणि जो बँकेला एक पत्र लिहिलं म्हणजे नोकरी जाईल ना, ही मलाही भीती आहे. त्यामुळे मी तो बघतात ते हा माणूस काय करतो, इन्कम काय, कुठे नोकरी करतो, त्याप्रमाणे ते अलाव करतात 5 टाइम्स वगैरे. त्याचं सेबीने सांगितलं भरमसाठ तुम्ही असं देऊ शकत नाही, फार मर्यादा कमी ठेवली त्यांनी, मी जवळजवळ नाही अशी. तर त्यामुळे हे मार्जिन ट्रेडिंग म्हणजे तो. आणि मग ह्या केसमध्ये काय होतं, जोपर्यंत तुम्ही 8,000 त्याला देत नाही ना, तोपर्यंत T+2 ला शेअर तो तुमच्या खात्यात जमा देणारच नाही. आपल्याकडे शेअर ठेवी, ज्यावेळी पैसे द्यायचे त्यावेळी तुम्हाला डिलिव्हरी देईल, देर इज नथिंग रॉंग इन दॅट. तर त्याला म्हणतात मार्जिन ट्रेडिंग. आता 4 टाइम्स एक्सपोजर का 10 टाइम्स एक्सपोजर तो ठरवणार असतो, आपल्या लायकीप्रमाणे तो ठरवत असतो. आणि त्याची तो व्याजही वसूल करतो, काय फुकट देत नाही तो, त्याच्यावरती ते व्यवस्थित व्याजाचं कॅल्क्युलेशन करून आपल्याला ते आपल्याकडनं वसूल करत असतो. तर स्टॉप लॉस अर्थ असा आहे की माझा लॉस थोडासा, तो शब्द बरोबर नाही असं मला वाटतं, लॉस स्टॉप करत नाही मी. स्टॉप लॉस म्हणजे आय रिड्यूस माय लॉस असं त्याचा अर्थ आहे. स्टॉप लॉस म्हणजे रिड्यूस लॉस ना, स्टॉप कसं काय करू शकणार, रिड्यूस करते मी. ते असं होतं, समजा मी ऑर्डर प्लेस करते वेळी ब्रोकरला सांगितलं की बाबा शेअर मी 100 रुपयाला आता घेतोय, 100 रुपयाला खरेदी करतोय, ऑर्डर एक्झिक्यूट झाली. मग त्याच वेळी मी आय कॅन टेल माय ब्रोकर की व्हेन एव्हर प्राइस ऑफ दिस शेअर्स गोज टू 95 तो विकून टाक, मला विचारत राहू नको. म्हणजे व्हाईल प्लेसिंग ऑर्डर ब्रोकर नोंद करून ठेवतो बॅक ऑफिसमध्ये की हा शेअर्स ह्या क्लायंटचा जर 95 झाला तर विकून टाकायचं. मी सांगायला जाणार नाही, सिस्टीम तेवढी काळजी घेते, वीप देते 95 झाला. म्हणजे मी 100ला घेतला आणि ज्यावेळी 95 होईल 2 दिवसांनी, 4 दिवसांनी, 8 दिवसांनी, 15 दिवसांनी, कधी 95 झाला की तो ब्रोकर विकणार आहे. म्हणजे माझा 5 रुपये लॉस झाला, पण हा लॉस मी मर्यादित ठेवलाय. जर मी थांबलो 90 पर्यंत 10 रुपये लॉस झाला. म्हणजे व्हाईल प्लेसिंग ऑर्डर आय स्पेसिफिकली मी ठरवतो मला किती लॉस परवडणार आहे, 5 लॉस. मग त्याला म्हणतात मी 100 रुपयाचा शेअर घेतला, 95 ला स्टॉप लॉस लावलेला आहे. आता स्टॉप लॉस 95 ला लावायचा, 90 ला लावायचा, 80 ला लावायचा, माझाच निर्णय येतो. पण माझे नुकसान जो संभाव्य आहे ते मी सीमित करून ठेवतो, नाही तर रोज कामधंदा सोडून मला बघत राहायला लागेल ना. 98 झाला, 97 झाला, 95 झाला, हे कोण करत बसणार. म्हणून ही सॉफ्टवेअर काळजी घेतो, त्याला म्हणतात स्टॉप. मी स्टॉप नाही केलं, लिमिटेड, मर्यादित केला असं त्याचा अर्थ आहे. आता अनेक लोकांना हे असतं की ब्रोकरने हे केलं, ब्रोकरने ते केलं, ब्रोकर काही करू शकत नाही तुम्ही सांगितल्याशिवाय. सेबीने सर्क्युलर काढला आहे 1 नोव्हेंबर 2017 महाराष्ट्र टाइम्स मध्ये मी लेख लिहिला होता. लोकतत्व मंडळाला माझे लेख असतात अजून मधून, पूर्वी दर सोमवारी असे, आता कमी केलं. कारण काय होतं, तुम्ही तेंडुलकरांचं थांबा म्हणेपर्यंत आपण थांबायला पाहिजे, तसं त्यांनी थांबा म्हणून सांगायच्या आधी मी थांबलो, कारण 3-3 वर्ष कॉलम चालवलं. केव्हा तरी संपादक सांगतील आता बस झालं, त्यापेक्षा मीच सांगतो मी थांबतो, अधूनमधून नवीन नवीन काय येईल तेव्हा लिहिन. तसं आज सेबीने सर्क्युलर काढलं, त्याच्यावर मी म्हटला लेख लिहिला होता नोव्हेंबर 2017. सेबीने सर्क्युलर काढलं की इन्व्हेस्टरने सांगितल्याशिवाय ब्रोकर काहीही करू शकत नाही. जर केलं ना, त्या व्यवहाराची जबाबदारी ब्रोकरवरती आहे. कारण आपण न सांगता ब्रोकरने शेअर खरेदी केले किंवा आपण न सांगता विकले, त्याला ब्रोकरेज मिळते, पण त्यातनं होणारं नुकसान मला होणार आहे ना. म्हणून सेबी काय म्हणते सर्क्युलरद्वारे, 26 सप्टेंबरचं सर्क्युलर आहे, अनेक लोकांना माहिती पण नाही, अनेक लोकांना माहिती पण नाहीये की आम्ही
हेल्पलेस नाही होत इन्व्हेस्टरला सेबीने प्रोटेक्शन दिलंय की जर असं झालं तर ब्रोकरची जबाबदारी आहे टू प्रूव्ह दॅट ठाकूर हॅज गिव्हन द ऑर्डर. म्हणून सेबीने सर्क्युलर काढले की काय, जर मी न सांगता शेअर खरेदी केले, मी न सांगता ब्रोकरने शेअर विकले, तर ब्रोकर हॅज टू प्रूव्ह दॅट ठाकूर हॅज गिव्हन मी ऑर्डर. कशी लिहून दिली होती, फोनवरून सांगितली होती, टेलिफोन रेकॉर्डिंग दाखव, ईमेल पाठवली होती, मेलचा लॉग दाखव, SMS केला होता तो दाखव, फॅक्स केला होता फॅक्स दाखव, ऑल एनी अदर लिगल डॉक्युमेंट. पण ब्रोकर हॅज टू प्रूव्ह दॅट माय क्लायंट हॅज गिव्हन द ऑर्डर. इफ नॉट, त्यातलं जो काय नुकसान होईल ना ते ब्रोकरने भरून द्यायचं आहे. पण हा नियमच लोकांना माहिती असत. मेजॉरिटी जे इन्व्हेस्टर्स असतात ना ते सगळे वरच्या चर्चा करत असतात, पण हे बेसिक नियम कोणाला माहिती असत नाही. ब्रोकर तुम्हाला सांगणारच नाही. याचं कारण तो आपल्या विरुद्ध जाणारी गोष्ट कशालाच सांगेल. ब्रोकर हा नियम सांगणारच नाही कोणाला कधी, पण तो आहे आपल्याकडे की विदाउट इन्स्ट्रक्शन ब्रोकर काही करू शकत नाही. तर मित्रो, हे सगळं मी जे सांगतो ना ते सोपं असतं. फक्त तुम्ही विद्यार्थी तुम्ही करता, पण आम आदमी जे आहेत ना ते ह्यापासून दूर राहतात, कारण त्यांनी गृहीत धरलेलं असतं हे मला समजणारच नाही. अनेक माझ्या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला लोक सांगतात नाही होत आमचा तो विषय नाही, आम्हाला ते आर्थिक काय कळत नाही, आम्हाला ते डिजिटल काय कळत नाही. आणि कार्यक्रम बघितल्यावर सांगतो सगळं चांगलं समजलं. याचं कारण असं असतं आपण गृहीत धरतोय मला कळणार नाही आणि वस्तुस्थिती वेगळी असते. कोकणामध्ये देवगड हापूस सगळ्यांना माहिती आहे, ते माझं गाव, माझं घर आहे तिकडे. तर तिकडे आमच्याकडे ना 92 वर्षाचे ग्रस्त आहेत. आता हिंडून फिरून चांगले अजूनही हिंडतात, चष्म्याशिवाय वाचतात. पण त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे देवगड सोडून ते आयुष्यात कुठेही गेलेले नाही. फक्त ते गावामध्ये राहिलेले. कोल्हापूर नाही, पुणा नाही, मुंबईत दूर, ते कुठे गेलेलेच नाही. त्यांचं नातू मुंबईमध्ये आहे, त्याचा व्यवसाय आहे ना, तो चांगला आहे. तर त्यांनी एकदा ठरवलं की आपल्या आजोबा विचार इतक्या वर्षात पुढे गाव सोडून गेले नाही, त्यांना मुंबईला आणूया. तुमची गाडी बसवलं त्यांना आणि घेऊन आले. मला ज्यावेळी कळलं की हे मुंबईला आलेत काका म्हणून, तर मी काय केलं, त्याला फोन केला नातवाला की बाबा आजोबांना मी राहतो बोरिवलीला, तो नातू राहतो चर्चगेटला. म्हटलं मी आजोबांना घेऊन जातो माझ्या घरी, 4 दिवस राहतील, त्याला कंटाळेपर्यंत राहतील, मी आणून सोडून तुझ्याकडे. मग मला काय हरकत नाही, तुम्ही घेऊन जात त्यांना. मुंबईत आपल्याला वेळ असत नाही कोणाला आणायला पोचवायला. म्हटलं मी घेऊन जातो, मी पोचवीन. एक दिवशी मग काय केलं, त्या काकानं घेतलं आणि चर्चगेटला दुपारच्या वेळी फर्स्ट क्लासचं तिकीट काढलं, कारण दुपारी मुंबईत ट्रेनला गर्दी कमी असते लोकलला. ते आम्ही ट्रेनमध्ये बसलो फर्स्ट क्लासमध्ये, तर समोरच्या बाकवारा कॉलेजचा मुलगा बसला होता असा. आता चर्चगेट बोरिवली 1 तासाचा प्रवास आहे. ह्या 1 तासामध्ये ते काका माझ्याशी एक शब्द बोलले नाहीत. कंटिन्युअसली माझं लक्ष होतं, मी वाकडा डोळा करून बघत होतो. त्या काकांचं लक्ष त्या मुलाच्या पॅन्टकडे होतं. मग आम्ही घरी गेलो, जेवण खाण झाली, रात्री गप्पा मारत बसतो मी, माझी बायको, मुलगी. तेव्हा मला ते काका सांगतात, अरे शेखर, तो दुपारी समोर मुलगा बसला होता ना ट्रेनमध्ये, मला त्या मुलाबद्दल खूपच असा आदर निर्माण झाला मनामध्ये त्या मुलाबद्दल. म्हटलं काका कशासाठी? ते म्हणाले नाही बघ, एवढी गरिबीची परिस्थिती आहे त्याची, एवढ्या गरीब परिस्थितीमध्ये पण त्याला शिक्षणाची किती ओढ आहे बघ त्या मुलाला. म्हटलं काका ही गरिबीची परिस्थिती नाहीये, ती जी पॅन्ट आहे ना ती फाटकी, ती फॅशन मुंबईची. म्हटलं तो गरीब वगैरे काय नाही, पण त्यांना ते माहितीच नाही, कारण गावाला बसलेले, बाहेर दुनिया बघितलेली नाही. म्हटलं गरीब वगैरे नाही, तू चांगला पैसेवाला आहे. म्हणतो असं काय करतो? म्हटलं काय नाही, फॅशन आहे ती मुंबईची. तर मला म्हणतात मग मला एक सांगे, असे फाटके कपडे घालतात ती मुलं, ती चांगल्या कपड्यापेक्षा थोडे तरी स्वस्त असतील ना रे? म्हटलं बिलकुल नाही, जेवढी भूक जास्त तेवढी किंमत जास्त असते कपड्यांची, कारण कॉस्ट वाढते ना त्याची, शिवायची असतात. ही दुनिया, ती म्हणाले काय प्रकार आहे? म्हटलं आहे फॅशन. झालं सर, ते 4 दिवस राहिले माझ्याकडे. पुन्हा येताना त्यांना मी सोडलं, पुन्हा दुपारच्या वेळी गाडीत बसलो, पुन्हा योगायोगाने समोरच्या बाकावर एक मुलगा बसला होता आणि तो ह्याच्यापेक्षा गरीब होता. मला म्हणतात काय म्हणायला चालेल तुमचं की नसलेल्या दारिद्र्याचं प्रदर्शन घडवता, मी काय पद्धत तुमची मुंबईवाल्यांची? हे तात्पर्य आपण समजतो तो गरीब वगैरे नाही, म्हटलं अमीर बापाचा पोरगा आहे तो, त्या फर्स्ट क्लासचं भाडं सेकंड पेक्षा 4.5 पट जास्त आहे. त्या मुलाच्या हातात मोबाईल कमीत कमी 15,000 येतो. गरीब वगैरे काय नाहीये, तुम्हाला वाटतं, वस्तुस्थिती वेगळी आहे. तसे सगळे विषय असतात ना, लोकांना वाटतंय कठीण आहे डिजिटल वगैरे, काही नाही. डिजिटल सरांनीच कार्यक्रम केला होता रे शिक्षण संस्थेमध्ये, स्लाइड शो युट्यूबवर पण टाकलाय. म्हणून मला त्यांचं कौतुक वाटतं की नुसतं ते आपल्यापुरतं मर्यादित ठेवत नाही, लोकांसाठी पण उपलब्ध करून देतात. आजही तो युट्यूबवरती आहे कार्यक्रम. आता त्यानंतर अजून तो कार्यक्रम मी आता वेगळ्या नावाने करतो, भीमरूपी महामुद्रा म्हणून, कारण आता नंतर भीम वगैरे आलं, त्यावेळी मला वाटतं भीम नव्हतं असं मला वाटतं. असो, तर मला ते टॉपिक दिला तो मी मांडला आहे. मला वाटतं रेकॉर्डिंग चालू आहे, ते सर तर मला उपलब्ध करून देतीलच. शिवाय युट्यूब चॅनलवरती माझे पूर्ण कार्यक्रम अवेलेबल असतात, शेअर मार्केटचे, कॅशलेसचे वगैरे, ते तुम्ही बघू शकता. आणि हा माझा मोबाईल नंबर आहे, व्हॉट्सअप नंबर तोच आहे, मेल ID आहे. आज लेक्चर संपलं म्हणजे आपला संबंध संपला नव्हे, सुरू झाला.
तेव्हा तुम्हाला कधी माझ्याशी संपर्क साधायचा असेल, यू आर ऑलवेज वेलकम. निसंकोचपणे फोन करा, मेल पाठवा, व्हॉट्सअपवर टाका, फेसबुकवर टाका. सगळ्या बाजूने आता जळणवळण एवढं चांगलं झालंय ना, आपण सहज एकमेकांना उपलब्ध असतो. त्यामुळे निश्चितपणे संपर्कात राहा, मलाही आनंद वाटेल. फक्त मी ह्याच्याबद्दल कन्सल्ट करत नाही की इन्व्हेस्टमेंट करायची, गाईड करत नाही कुठे करा वगैरे, कारण तो माझा विषय नाहीये. नायदर आय एम सर्टिफाईड फॉर दॅट. ते सेबी रजिस्टर्ड वेगळे लोक असतात. मी फक्त ही माहिती देतो, अवेअरनेस प्रोग्राम्स मी फक्त करत असतो. तर त्या संबंधी प्रश्न असतील, नेहमीच तुमचा आनंद होईल मला तुमच्याशी संपर्कात राहायला. तर माझा स्लाइड शो पूर्ण झालेला आहे, तर आता मी त्याच्यातून बाहेर येतो. आपण 1 तासाचा कार्यक्रम करणार होतो, 59 मिनिटं झालेली आहेत. वेळेच्या बाबतीमध्ये सगळं टेलरमेड असतं, त्याची रिहर्सल केलेली असते, कारण ही शिस्त पाळणं आवश्यक आहे. अमिताभ बच्चन जसे सेटवर वेळेवर येतात, व्यवसाय करायचा तर शिस्त हवी तिथे, तशी शिस्त असते. 1 तास म्हटल्यावर 1 मिनिट उशिरा होत नाही, 1 मिनिट लवकर होईल. कारण म्हणून मी सांगतो की मध्ये मी प्रश्न घेत नाही, म्हणजे वेळेचं मग बंधन पाळणं कठीण होतं. म्हणून आता तुम्ही विचारा काय असेल तर. सर, थँक्यू. फार सुंदर प्रेझेंटेशन आणि एकदम साध्या सोप्या भाषेमध्ये आपण सर्व गोष्टी एक्सप्लेन केल्यात. वेळेचा विचार करता या लेक्चरमध्ये आता क्वेश्चन आणि क्युरीजला यावेळेला मी परमिशन नाही दिलेली मुलांना, कारण आता इंट्रोडक्टरी हा कोर्स सुरू झालेला आहे. जस्ट 1च आठवडा या मुलांचा झालेला आहे, त्यामुळे लगेच काही फार त्यांच्या मनात क्युरीज येतील असं नाही. माझा मोबाईल नंबर आहे, कॉन्टॅक्ट करू. पुढचे 2 महिने हा कोर्स त्या ठिकाणी चालणार आहे. तर मी आता आपल्याकडून प्रॉमिस थोडस घेऊ इच्छितो की येत्या 2 आणखी काही त्यामधल्या टॉपिक्स वरती आपण जर मार्गदर्शन केलं तर निश्चितपणे आम्हाला तो आनंदच वाटणार आहे. तर आजच्या या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करण्यासाठी, ऋण व्यक्त करण्यासाठी माझे बँक मॅनेजमेंट विभागातील सहकारी प्रोफेसर गंगावणे सर यांना मी रिक्वेस्ट करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं आणि कार्यक्रम संपन्न झाल्याची घोषणा करावी. धन्यवाद सर. धन्यवाद. नेहमीप्रमाणे आपण आपला वेळ देऊन अत्यंत सोप्या भाषेत, आम्हाला आठवतं सर मागच्या वेळेस सुद्धा आपण अत्यंत सोप्या भाषेत आणि मुलांना समजेल तो गैरसमज आणि जी भीती आहे ती आपलं लेक्चर ऐकल्यानंतर प्रत्येकाचीच जाते. तर त्याप्रमाणे सर आपण आपला बहुमूल्य वेळ दिलात आणि आमच्यासाठी नेहमीच आपण मार्गदर्शनासाठी तत्पर असता. त्याबद्दल मी आमच्या महाविद्यालयातर्फे, आमच्या बँक मॅनेजमेंट विभागातर्फे खूप खूप आभार मानतो. त्याचप्रमाणे आमच्या कॉलेजच्या प्राचार्या प्रतिभा गायकवाड मॅडम, त्यानंतर आमचे विभाग प्रमुख, आमचे उपप्राचार्य, ह्या सर्वांनी ह्या कार्यक्रमासाठी अरेंजमेंट केली आणि त्यांनी सर्व सहकार्य केलं. हा कार्यक्रम आमच्या विद्यार्थ्यांसाठी घडून आणला, त्याबद्दल त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. आणि ज्यांनी ह्या कार्यक्रमामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग घेतला, विद्यार्थी आणि युट्यूबला लाईव्ह असणारे सर्व जे काही सहभागी झालेले आहेत त्या सर्वांचे मी आभार मानतो आणि सर्वांच्या परवानगीने हा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.